दूसरा मौका नहीं मिलेगा, एक मौका और वहाँ से आपको आगे बढ़ना है, सेमीफाइनल फाइनल की तरफ जाना है। तो आपको बेहतर करना होगा। अगर अभी तक आपने गुड़ दिया तो आपको बेटर देना होगा, अगर आपने अभी तक बेटर दिया तो आपको बेस देना होगा। यकीनन यकीनन आपको बहुत ही अच्छा परफॉर्मेंस यहाँ पे देना पड़ेगा, लेकिन एक फर्क है। अभी तक आप लीग खेल रहे थे, साखड़ी स्पर्धा खेल रहे थे, अभी नॉकआउट है। ये बैक ऑफ द ब्रेन दिमाग में सभी कैप्टन को रखना पड़ेगा, क्योंकि नॉकआउट में क्या होता है, अगर आप जीत जाएंगे तो आगे चले जाएंगे, अगर आप जीत नहीं पाए तो आप टूर्नामेंट से बाहर हो जाएंगे। ये ध्यान में रखना पड़ेगा। लीग अलग थी और अभी नॉकआउट यहाँ पे स्टार्ट हो रहा है। आप देख सकते हैं, देखिए आज के सभी मैचेस यहाँ पे हमारे टेनिस क्रिकेट डॉट इन संदेश पिलाने और उनसे सभी हमारे कैमरामैन जो बहुत मेहनत ले रहे हैं, 24 तारीख से बेहतरीन लाइव टेलीकास्ट यहाँ पे, क्योंकि पहला यूट्यूब साइट है संतोष नानेकर का, जिन्होंने पहले बार टेनिस वर्ल्ड के लिए ये साइट उन्होंने लाया था कुछ साल पहले। ये सारे मुकाबले आपके बस के इन पर क्वार्टर फाइनल के मुकाबले ठाना और मीरा भाईंदर के नौजवान यंगस्टर खिलाड़ियों के लिए एक बहुत बड़ा मंच। दर्शक काफ़ी संख्या में हमारे साथ टेनिस क्रिकेट डॉट इन पर जुड़े हुए हैं और फिलहाल थोड़ा सा इंतज़ार कीजिए। बल्लेबाजों के बारे में चर्चा होगी। राकेश म्हात्रे जिनके ऊपर एक बार फिर सबके निगाह रहेंगे, शॉन और विनीत भोईर, अक्षित सुरभे, गणेश। उसके बाद में एक बार फिर देखिए बंड्या के ऊपर सबके निगाहें हैं। आज अश्ल खेलेंगे, विनायक माची धूम मचाने के लिए तैयार है। स्मिथ के ऊपर निगाहें हैं, मुकेश जैन और स्वप्निल। या यकीनन KP11 ललित जैन कैप्टन है, उनके साथ शार्प, शॉन पुरकर, विनीत भोईर, अक्षय सुरवे, गणेश देंगे, उसके बाद साइप्रियन बांडे, उसके बाद राकेश मात्रे इज ए की प्लेयर, उन्होंने कैप्टन टॉस के लिए आए थे। असली गौरिया इस प्रमुत्तन, उसके बाद विनायक माची, स्मिथ गाउटिया इस प्रमुत्तन, उसके बाद रोहित शर्मा, मुकेश जैन, स्वप्निल, इनको एक्शन में हम यहाँ पे देखेंगे। जहाँ तक दूसरा टीम का सवाल है, आई धारावी माउली, जश पाटिल, मैग्निफिसेंट कैप्टनशिप एंड गुड बैटिंग स्टडी, उनके साथ उमेश, अनिकेत अंडर 23 के प्लेयर है, विशाल, जयेश इज अ की प्लेयर, मैग्निफिसेंट ऑलराउंडर, अर्जुन जिन्होंने बेहतरीन पहला ओवर कल डाला था, 5 रन देते हुए एक विकेट लिया था, हितेश, वेदांत, अर्श अंडर 23, जयदेव, प्रिंस, करण, नितेश, यश और अजय। ऐसा टीम है। जहाँ तक सवाल है आई धारावी माउली, तो 8 बज के यहाँ पे 18 मिनट अंपायर ने प्ले कॉल किया है, तो हार्दिक शुभकामनाएं। पहिला चेंडू पडतोय, बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर केला, चांगला फुटवर्क, ऑफ साईडला स्क्वेअर कट करत असताना चेंडू डीप पॉईंटकडे जातोय, चेंडू अडवलाय, पॉवर प्ले आहे आणि कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना तर सन्माननीय हा नवीन विक्रम झालाय। 8 वाजून 20 मिनिटांनी चेंडू रिलीज झालाय। आमचे पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मिनिस्टर, तसंच धारावी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रतापराव सरनाईक यांच्याकडून दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। तसंच आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष, या स्पर्धेचे शिल्पकार प्रवेश सरनाईक यांच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा। शोज अ ब्युटिफुल गेम, लॉट ऑफ डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन, ज्याच्यासाठी PSPL ओळखलं जातं। ओ बहुत अच्छी गेंद, टप्पा खाते, थोड़ा सा नीचे रही, खड़े खड़े ऑन साइड पर खेलना चाहते थे। एक रन आपको मिलेगा। स्ट्राइक रोटेट कर रहे बल्लेबाज स्मिथ पहुंच चुके 3 पर, स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। अर्जुन फ्रंटलाइन गेंदबाज है और मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी कर रहे हैं। यकीनन मुंबई इंडियंस से गेंदबाजी करते हुए बहुत अच्छी गेंदबाजी करके कल 5 ओवर 5 रन देते हुए उन्होंने गौरांग कदम, एक अच्छे बैट्समैन को आउट किया था। और अर्जुन यहाँ पे स्टार्ट करते हैं। सुबह का वक्त स्पोर्ट्स के लिए बहुत अच्छा होता है, ठंडी हवा होती है, विकेट के ऊपर नमी होती है, उसका फायदा यहाँ पे कैसा उठाते हैं देखना पड़ेगा। टप्पा खाते वह उछाल मिला, थोड़ा ऑफ टर्म के बाहर गेंद, हल्के से गेंद को खेल दिया था। पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, गली पर खिलाड़ी है, फ्लैग पर खिलाड़ी है, दायरे के अंदर खिलाड़ी है। जब पावर प्ले चल रहा है तो एक तो ओवर द टॉप आपको खेलना आना चाहिए, या अलॉन्ग द कारपेट आप खेल रहे तो गैप में खेलना आना चाहिए। बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर। बराबर है कि देखिए पावर प्ले में क्या होता है, आप P1 में आप 2 ही फील्डर आप रख सकते हैं, इसको ध्यान रखना पड़ता है। तो पावर प्ले में कोशिश किया जाता है, भाई उन्हें मालूम होता है कि मेरे सामने ही ऑफर ऑन साइड में बहुत सारे प्लेयर्स खड़े हैं, कहीं कैच नहीं जाना चाहिए, इसका ध्यान रखते हैं, गेंद को नीचे रखने की कोशिश करते हैं। जहाँ तक अर्जुन है वो भी कोशिश करते हैं एज पर द फील्डिंग में कैसे गेंदबाजी करूँ। चप्पलों के गेंद को खेल दिया, एक्स्ट्रा कवर पर प्रोटेक्शन है, बॉडी लाइन पर एक रन लेने का मौका।
इस मुकाबले में दोनों बल्लेबाजों की अगर बात करें तो स्ट्राइक रोटेट करने की कोशिश करें। अर्जुन की गेंदबाजी अनुशासन के साथ है, आउट ऑफ द स्टंप अभी तक गेंदबाजी रही है। यकीनन अनुशासन बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि आपके पास 2 ओवर का एक कोटा होता है, और ये कोटा में अगर आप 2 ओवर अगर अच्छे डालते हो, सामने वाले टीम को कम रन देते हो, विकेट लेते हो, जैसे अर्जुन ने पिछले मैच में किया था, वापस एक बार रनवे में। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक बॉलर के सर के ऊपर से, और मिड ऑन पर एक खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया 4 रनों के लिए। इस पारी का पहला चौका बल्लेबाज स्मिथ के बल्ले से। बेहतरीन बेहतरीन शॉट, क्योंकि पावर प्ले में जब सर्कल के अंदर प्लेयर होते हो तो आपको यकीनन रिस्क लेना चाहिए बड़े शॉट खेलने का, वही यहाँ पे करते हुए, क्योंकि स्टार्टिंग में अर्जुन ने बहुत अच्छी लाइन एंड लेग रखने की कोशिश की, यहाँ पे बैट्समैन एक बेहतरीन शॉट खेलते हुए रन्स को बढ़ाया। विनीत का ये पहला चौका बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। जैसे कि हम चर्चा कर रहे थे कि पावर प्ले चल रहा है तो आपको ओवर द टॉप भी खेलना आना चाहिए। फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था विनीत ने। कदमों का इस्तेमाल किया, टपा खाते थोड़ी गेंद बाहर की तरफ निकली है। ये बहुत अच्छी गेंद थी, आगे आकर खेलने का प्रयास जरूर किया गया था। स्कोर पहले ओवर की कहानी 9 रन बगैर किसी नुकसान के। विनीत 5 पर खेल रहे, स्मिथ 4 पर खेल रहे। सर इस शुरुआत के बारे में अब दर्शकों को क्या बताना चाहेंगे? नहीं, यकीन अच्छी शुरुआत है। सुबह जैसे मैंने कहा, पहले बार 8:20 को यहाँ पे गेंद गिरती हुई, और ये सुबह का जो वक्त होता है, जैसे हम स्पोर्ट्स एटमॉस्फेयर कहते हैं, स्पोर्ट्स वेदर कहते हैं, उसका पूरा फायदा उठाने का कोशिश अर्जुन ने की। लेकिन 9 रन अच्छा रन रेट है। जैसा मैंने कहा कि 10+ एनएसबी में हमेशा अच्छा रन रेट होता है। हमने 28 देखे, 20 देखे, 25 देखे, एक नया रिकॉर्ड भी कल स्थापित हुआ, और हमने 1 रन भी देखे पावर प्ले में, 2 रन भी देखे। यहाँ पे 9 रन आते हुए विकेट खोया नहीं है, ये बड़ी बात है। जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा। एक तो नई गेंद का अच्छा इस्तेमाल भी करना आना चाहिए गेंदबाजों को, क्योंकि नई गेंद होती है, फ्रंटलाइन गेंदबाज है, मैंडेटरी पावर, आप स्पेशलिस्ट गेंदबाज है। तो स्टार्ट अच्छा किया था, लेकिन बीच में एक चौका आने के बाद स्कोर 9 पर चला गया। बहुत बढ़िया बल्लेबाजी विनीत द्वारा, 5 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया। 186 का स्ट्राइक रेट इनका। येस, KP11 यांनी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 9 धावा या ठिकाणी उभारत असताना मॅन येल्लो, मॅन ऑरेंज तुम्ही बघताय ते आई माऊली धारावी हा संघ आहे। बघायचंय 6 षटकांचे सगळे क्वार्टर फायनल्स असतील या ठिकाणी, ठाणा आणि मीरा भाईंदर पूलचे। आणि आज तुमच्या माहितीसाठी आई धारावी माऊली, KP11, NP स्पोर्ट्स परी पॅकर्स, रॉयल स्टर्नर्स, पॅरामाउंट RNC इन्फ्राटेक, त्याच्यानंतर आपण बघतो कोणकाई, शीतलाताई विठावा, माऊली 11 आणि पूर्वेश सननाईक टायगर्स। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है, बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी में मौजूद है। बढ़िया फील्डिंग, डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा ना तो बात बनेगी। बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर। यकीनन बहुत ज़रूरी होता है जब फील्डर साथ देते हैं बॉलर को, तो बॉलर का कॉन्फिडेंस बढ़ता है, बहुत सारे रन्स वो रोक सकता है ऑपोजिशन टीम का। और हमने स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग पिछले 4 दिन में जो देखा, बहुत ही अच्छा रखा गया है PSPL का। और फील्डर थे हर्ष भोईर। तैयार बॉलर, इस बार अक्रॉस द रेन खेलने की कोशिश। रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला, आणि आज जे क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट आपण बघितलं तर हे फटके सातत्याने खेळले जातात। एक फटका असा खेळला तर तो लगेच खेळाडू व्हायरल होतो, आणि फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, पण त्यामध्ये यश प्राप्त झाले नाही। धावपलकावरती धाबा आहेत 11, बिनबाद 11। ओ टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। लेग बायचा इशारा करत असताना पंच, धावपलकावरती धाबा आहेत, बिनबाद 12। नाही, जयेश हा अत्यंत प्रमुख त्यांचा गोलंदाज आहे। काल याच गोलंदाजाने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवत असताना सामन्याला सांभाळून घेतलं होतं। आपल्या कॅप्टनची गेम स्ट्रॅटेजी उतरत असताना, कृतीमध्ये आणत असताना तोच या ठिकाणी जयेश आघाडीला उतरतात नेहमी। अतिशय सुंदर बॅटिंगसुद्धा ओव्हरऑल PSPL 2026 सीझन 1 मध्ये दाखवले त्याने। अपने बॉलिंग पार्ट पर जैस तैयार हैं, और स्ट्राइकर इन पर बल्लेबाज विनीत। स्प्रिंग ऑन 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ओ सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन जैस द्वारा। इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। लाइन बहुत अच्छी है, टिप्पा खाने के बाद उछाल भी मिला, और सर गेंद ना थोड़ी सी हरकत भी कर रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में जयेश द्वारा। नहीं, इनकी खासियत है, ये लॉन्ग ऑफ डालते हैं, शॉर्ट ऑफ लेंथ डालते हैं, गुड लेंथ डालते हैं, चेंज ऑफ पेस डालते हैं, गेंद को स्टंप टू स्टंप रखने की कोशिश करते हैं, बैट्समैन को बिजी रखने की कोशिश करते हैं। ये इनकी खासियत है। और गुड्डे स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं। जयेश तैयार,
ये देखिए गुड स्पॉट पर गेंदबाज, जो टेस्ट क्रिकेट में ज़्यादा बार ये जो स्पॉट इस्तेमाल किया जाता है, वहां से गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही है, लेग स्टंप की तरफ आ रही है, तो हरकत कर रही है गेंद। बहुत अच्छी गेंदबाजी, अच्छे कंट्रोल के साथ। क्रीज का पूरा इस्तेमाल करते हैं, कभी स्टंप के नज़दीक से, कभी क्रीज कॉर्नर से, कभी बीच में से। बहुत अच्छी तरह से लाइन और लेंथ का यूज़ करते हुए यहाँ पे जयेश। ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में खेल दिया, कमर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कमर पर कैच लेने का प्रयास किया गया। कोशिश अच्छी थी। फिलहाल इस ओवर में जयेश का बोलबाला 102 की रफ्तार से गेंदबाजी, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर और उछलकर कवर के ऊपर से खेलना चाहा। टाइमिंग इतना अच्छा नहीं था। इस वक्त स्पीड 7 पर खेल रहे, मिनट 6 पर स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 7 का औसत है। नई गेंद जो मैंडेटरी पावर प्ले के ओवर है, अगर आपने 14 रन बनाए बतौर बल्लेबाज, स्टार्ट को आप सर किस तरह से देख रहे हैं? नहीं, अच्छा है, पावर प्ले में 9 रन आए थे, लेकिन क्रिकेट में ऐसी कहावत है कि रन रेट बढ़ना चाहिए। लेकिन जयेश की अच्छी गेंदबाजी की वजह से और जश पाटिल की अच्छी कैप्टनशिप की वजह से रन रेट थोड़ा नीचे आता हुआ। 2 ओवर के बाद 14 रन बनते हुए रन रेट, जहाँ तक सवाल है, जो 9 पे थी वो 7 के ऊपर आते हुए रन रेट। जो पहली पारी है ना, उस पहली पारी में ज़्यादा चौके छक्के देखने का मौका दर्शकों को नहीं मिला। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, पहले ओवर में 9 रन, दूसरी ओवर में जयेश का जो ओवर था वो प्रभावी था। प्रभावी गेंदबाजी की, इंप्रेसिव गेंदबाजी रही है। यकीनन यकीनन, देखिए एक एक ध्यान में रखना पड़ेगा, अभी नॉकआउट स्टार्ट हो चुका है, लीग खत्म हुआ है, नॉकआउट है। ये बैक ऑफ द ब्रेक दोनों कैप्टन, राकेश मात्रे हो, जयेश हो, उनके दिमाग में ये बात है, तो अलर्टनेस इंपॉर्टंट है, सावधगिरी, मराठीमध्ये बोलायचं झालं तर सावधगिरीने खेळतील दोन्ही संघ। अगदी बरोबर। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 14, केपी 11 आई धारावी मालू या 2 संघादरम्यान महत्त्वाची लढत आहे। अर्जुनला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे। अगदी 10 ते 12 पावलांचा बॉलिंग मार्क। कोलबट टप्प्याचा चेंडू, थोडासा बॅटमन शफल झाला, अप्रतिमरित्या मनगटाचा वापर करत चेंडू स्कोरलेगच्या दिशेने खेळला। एक धाव येते। एकेरीनं धावसंख्या स्मिथची पोचली 8 वरती, टीम 15, बिनबाद 15। अतिशय सुंदर फ्लिक, बॅकफुटला थांबलं, येऊन दिलं चेंडूला, ऑन साईडला सर्कलमध्ये आहे, त्या ठिकाणी फिल्डर त्या ठिकाणी खेळत असताना एक धाव पूर्ण करतायत। मनगटाचा सुंदर वापर आणि स्कोरिंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षणही झालेलं आहे। अप्रतिम खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। विनीत 6 वरती, स्मिथ 8, षटक क्रमांक 3, 6 षटकांचा सामना, क्वार्टर फायनल नंबर 1। डावकुरा फलंदाज आहे, अत्यंत महत्त्वाचा खेळ त्याचा असेल। चेंडू खेळून काढाय लॉंग ऑफला, थोडासा ओव्हरपिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा जो प्रयत्न झाला होता, तितकं चांगलं टायमिंग नाही, परंतु एकेरी दुहेरी धाबा आता घेतल्या जातं, स्ट्राईक रोटेट केलं जाते दोन्ही बॅट्समनकडून। नाही, बॅकफुटला आले, बॅकफुटला आल्यानंतर त्यांचं अगोदर मन होतं पॉईंटला खेळू का किंवा पॉईंट आणि कव्हरच्या मधून खेळू का, नंतर त्यांच्या लक्षात आलं की बॉलच्या जास्त जवळ आलंय, चेंडू समोर खेळत असताना लेफ्ट साईडला। आपल्या बॉलिंग मार्फवरती येत असताना अर्जुन, सावली आणि त्याचबरोबर 6 हिट। छान गोलंदाजी, अप्रतिम मारा केला आतापर्यंत। जेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार षटकार तुम्ही खेळून दिलेले नाहीत, याचा अर्थ दबाव जो आहे तुम्ही बॅट्समनवरती पडलाय। आता इथे आपण आकडे बघितले तर बिनबाद 17 आहे, पण धावांचा वेग तितका नाहीये। 6.80च्या रन रेटनं धावा होतात, याचा अर्थ गोलंदाजी करणारा जो संघ आहे तो कंट्रोलमध्ये आहे। नक्कीच नक्कीच, अर्जुन खूप इम्प्रूव्ह झालाय, इज अपकमिंग यंगस्टर, मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप शिकतोय स्वतःच त्या ठिकाणी। काल पहिला षटक त्याचं मी विसरलो नाही, 5 धावा देत असताना एक गडी त्यांनी बाद केले होते। तीच इकॉनॉमी, तीच लाईन अँड लेंथ, भेदकता दाखवताना। ऑन साईडला चेंडू खेळ, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती वाईडनेस लॉंगॉनला क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं, एकच धाव मिळणार आहे। सुरेख गोलंदाजी, नियंत्रित मारा अर्जुनचा। या षटकात 4 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केल्या आहेत। तिसऱ्या षटकाचा जर विचार केला 2 चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 18। तर पहिल्या षटकात आपण 9 धावा पाहिल्या होत्या, 9 धावा पाहिल्या होत्या। दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 5 धावा आल्या, 14 धावा बघायला मिळाल्या। आणि या षटकामध्ये पूर्ण जश पाटील जे कॅप्टन आहेत त्यांना माहिती, आपण टॉस जिंकलोय, समोरच्या संघाला कमी धावांमध्ये कसं रोखता येईल, कारण प्रतिष्ठित क्वार्टर फायनलचा पहिला सामना आहे। ओ सुरेख गोलंदाजी, नाही तर लेनमध्ये गुड स्पॉटचा वापर केला, थोडा आणखीन 5 मीटरच्या दिशेने गोलंदाज अर्जुन गेलाय।
खूप चांगली कामगिरी. आता एक भागीदारी बनली आहे, पण ती गोलंदाजांमध्ये आहे. नक्कीच नक्कीच, कारण अर्जुन असेल किंवा जयेश असेल, दोन खास करून अर्जुन अत्यंत चाणक्य नीतीची गोलंदाजी करतोय, क्रीजचा वापर करतोय, कॉर्नर ऑफ द क्रीज, कधी मधून, कधी स्टंपच्या जवळून, कधी लाईन बदलतोय, कधी लेंथ बदलतोय. व्हेरी गुड बॉलिंग. आणि त्याचा वेगाचा विचार केला 123, 121, 122 आपण पाहू शकता. चेंडू टाकत असताना फारसा बदल केला नाही, पण लेन खूप चांगली आहे गोलंदाजाची. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट्समन संघर्ष करतायत, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच दोन्ही हात फैलवतात, वाईट बॉलचा इशारा, धावसंख्या 19. अर्जुन थोडासा भरकटला, 116चा. इथे वेगात बदल झाला आणि परिणामचं नियंत्रण तितकंसं चांगलं नव्हतं. हो, कधी कधी असं होतं, कारण मला आठवतं की मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिला षटक इकॉनॉमिकल टाकल्यानंतर दुसऱ्या षटकात थोडंसं त्याला जास्त फटके पडले होते. मात्र तुम्ही बघताय लगेच त्या ठिकाणी संवाद चालू आहे, अर्जुनला सांगण्यात येते, अर्जुनला मोटिवेट करण्यात येते, कम टू द बेसिक, तुझी जी ओळख आहे ते दिसू दे. तिसऱ्या षटकाचा खेळ, धावपलका धावा 19. KP11 एक मजबूत संघ निश्चित आहे, पण दुसऱ्या बाजूला आई धारावी मावरी पूर्णपणे होमवर्क करून आलेले आहे. प्रश्नच नाही. मी जसा उल्लेख केला, मुर्दाराई मोरवाचे ही सगळी मुलं आगरी कोळी समाजाचे आहेत, याच परिसरात ते खेळत असतात, एक प्रभाग त्याच परिसरामध्ये आहे. त्यामुळे तो विश्वास आणि तो कॉन्फिडन्स दिसतोय. क्लीन बोल्ड. अर्जुनचं ह्या ठिकाणी बघा काय गोलंदाजी केले. लेन बॉल तो टाकत राहिला, वेगामध्ये थोडासा बदल केला, 120चं स्पीड आहे आणि हा चेंडू स्टंपमध्ये टाकत असताना फलंदाज स्मिथची या ठिकाणी खेळी संपुष्टात. 9 धावा 12 चेंडूमध्ये संघर्ष आपण भरपूर पाहिला. नक्कीच मॅग्निफिसंट, कम टू द बेसिक असं सांगण्यात आलं त्याच्या साथीदाराकडून. आणि अर्जुनला माहिती आहे त्याची कॅपॅसिटी, पोटेन्शियल, गुणवत्ता, आणि त्यामुळे ते बेसिककडे रिप्ले बघू शकता. tenniscricket.in मध्ये क्रीज कॉर्नरचा वापर केला, चेंडूला मिडल स्टंपवर आलं, शफल झाले फलंदाज त्रिफार्षित करत असताना, आणि इथे अर्जुनचा कॉन्फिडन्स वाढेल याबाबतीत शंका नाही. उजवी काठी काढली. अप्र आपण पाहू शकता. आणि क्रीजचा वापरही सुंदर झाला, अँगल क्रिएट केला आणि चेंडू फुल लेन टाकला. परफेक्ट या ठिकाणी जो प्लॅन होता त्याप्रमाणेच गोलंदाजी झाली आणि फलंदाचा संघर्ष जो होता फलंदाजा तो संपुष्टात आलेला आहे. पहिला धक्का KP11 संघाला बसतोय. नक्की जश पाटीलनी जे ठरवलं, नाणेफेकीच्या कौल झाल्यानंतर आपल्याला काय इम्प्लिमेंट करायचे गेम स्ट्रॅटेजी, म्हणून ते टीम मीटिंग त्या ठिकाणी सुरू आहे. ते इम्प्लिमेंट होत असताना, कारण विकेट घेतल्यानंतर जो कॉन्फिडन्स असतो तो जास्त वाढतो गोलंदाजा आणि कॅप्टनचा, आणि ते विकेट या ठिकाणी मिळालेले आहे. कारण सुरुवातीला दोन्ही फलंदाज नक्कीच बचाव पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत होते. उजव्या हाताचा बॅट्समन मैदानावरती ॲश्ले या ठिकाणी मैदानावरती दाखल होईल. 3 ओवर के बाद स्कोर 19 रन 1 विकेट के नुकसान पर, रन रेट 6.33 का है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है. अर्जुन 2 ओवर 14 रन 1 से बनता, जयेश 1 ओवर 4 रन. इकोनॉमिकल गेंदबाजी जयेश दौर और उसका परिणाम देखिए, बल्लेबाजों को वो बड़े स्ट्रोक के लिए जाना पड़ा और फुल टॉस गेंद. मेरे हिसाब से वो खुशियाँ आपके आई थी, लेकिन उसका फायदा आपने नहीं उठाया. फायदा नाही उठा. तर 3 षटकं झाले, 3 षटकानंतर 19 धावा, 1 गडी बाद, 6.25 धावांची. कधी पहिल्या षटकात 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 5 धावा आल्या आपण बघतोय, आणि त्याच्यानंतर परत 5 धावा आल्या. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा कोटा अर्जुनचा पूर्ण झालाय, आणि 2 षटकानंतर आता आपण बघतोय त्या ठिकाणी कोण येते बघायचं. जयेशने 1 षटक टाकलंय, चांगलं कॅप्टनशिप जश पाटील याच्या माध्यमातून, आणि बघायचं या ठिकाणी किती धावांमध्ये समोरच्या संघाला ते रोखतायत. आणि नवीन फलंदाज मैदानावर आलाय, ॲश्ले गौऱ्या फ्रॉम उत्तन. स्ट्राईकला विनीत. क्रीज कॉर्नरवरून चेंडू टाकला होता, चेंडूला ऑफसाईडला नाही, डावकरे फलंदाज आहेत त्या ठिकाणी पाठवत असताना एक सिंगल पूर्ण करून स्ट्राईक रोटेट करतायत. असलेल गौऱ्या, उत्तन, निसर्गरम्य पश्चिमेचा एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध गाव, ज्या गावाने अतिशय मॅकमिलन गोविंद याच गावाला रिप्रेझेंट करतात, आणि या गावाने अतिशय चांगले स्पोर्ट्समॅन दिलेले आहेत. अरुणा ब्रुकेन इंटरनॅशनल ॲथलीट, ती याच गावाची, जी मॅरेथॉनमध्ये धावते 1500 मीटरमध्ये, महाराष्ट्राला प्रतिनिधित्व करत असताना. गोलंदाज जयेश सज्ज होत आहेत. अतिशय चांगली लाईन अँड लेंथची ख्याती आणि ओळख आहे त्यांची या स्पर्धेमध्ये.
बघा मिडल स्टंपवर आणलं फलंदाजाला बॅकफुटला जायला भाग पाडला बचावात्मक पद्धतीने खेळण्यासाठी या ठिकाणी चेंडूला शॉर्ट मिड डाऊनला प्लेस करत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय एक चिकी सिंगल कंप्लीट होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी, व्हेरायटी, वेगळेपणा, प्रत्येक चेंडूमध्ये वेगळेपणा, प्रत्येक चेंडूमध्ये पेसमध्ये बदल, लाईनमध्ये बदल, लेंथमध्ये बदल, ही ओळख म्हणजे जयेश. बॅकफुटला थांबले, बॉटम हँडचा वापर केला, गॅपमध्ये शॉट, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी वर्कआउट करत असताना आणि चार धाबा या ठिकाणी मिळतात. प्रशांत, संघर्षाचा चौकार कारण भरपूर संघर्ष पहिल्या 3 षटकामध्ये झाला. त्यानंतर लॉक ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रभेद चेंडू सीमारेषा पार 4 धाबां करता गेलेला आहे. विनीतच्या या इनिंगमधला अत्यंत महत्त्वाचा फटका दर्जेदार होता. टायमिंग खूप चांगलं होतं आणि यानंतर विनीतचा आत्मविश्वास देखील वाढेल. धावसंख्या 25 ला 1. लेफ्ट हँडर ऑन ॲक्शन, क्रीज कॉर्नरवरून टाकले, बॅकफुटला आले, चेंडू पडल्यानंतर चेंडूला ऑफ साईडला कट किंवा लेट कट करायचा होता, त्या ठिकाणी मात्र बॅकअप आता होतोय, ओव्हर थ्रो झाला होता. तर एका धाबाने समाधान व्यक्त करत असताना लेफ्ट हँडर संघाच्या धावसंख्येला पुढे सरकवत आहेत या ठिकाणी. हां, येस, थँक्यू लाईट अँड शीट्स. धावसंख्या 26, चौथं षटक मार्गस्थ. फास्टर डिलिव्हरी, बॉडी लाईन होता, बॅकफुटला थांबले, ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न आणि इट इज अ बिग सिक्स. प्रशांत, क्या शॉट खेला है एशले का माइंडसेट बहुत अच्छा है. कुछ खिलाड़ी या कुछ बल्लेबाज ना डगआउट से सेट होके आते हैं. 236 सिक्सर अभी तक. और ये शॉट देखे टेनिस क्रिकेट डॉट इन पर एक्शन रिप्ले. विनीत का एक चौका, उसके बाद में एशले ने एक छक्का जड़ा है. कमाल का स्ट्रोक, टप्पा खाते उछाल था, टॉप ऑफ द बॉल, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, बैट्समैन अच्छा था, खूबसूरती के साथ गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. मोमेंटम नहीं है आपके पास, मोमेंटम नहीं था पिछले 3 ओवर में, लेकिन ये दो जो शॉट है ना उससे मोमेंटम आपके पास आ सकता है. यकीनन यकीनन एस्टेल मोरिया बहुत ही अच्छे फुटवर्क दिखाते हुए, बॉडी लाइन खेलना थोड़ा मुश्किल होता है लेकिन उन्होंने आसान किया उनके प्रैक्टिस की वजह से, उनके परफेक्शन एक्यूरेसी की वजह से. और इस 6 लगने की वजह से आप देख सकते हैं थोड़ा सा हलचल मैदान के ऊपर, फील्डिंग में बहुत सारी चेंजेस जश पाटिल यहाँ पे करते हुए, और वहाँ पे गेंद क्या डाले. तयार जयेश पुन्हा एकदा वसई किल्ला लाईनकडून. हो, चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये बॉटम हँड चेंडूला आपल्याकडे येऊन दिला आणि त्याच्यानंतर तो स्ट्रोक प्लेसमेंट दाखवत असताना एक सिंगल कन्वर्ट करून स्ट्राइक रोटेट करतायत. प्रशांत, सेंसिबल बल्लेबाजी, 2 सिंगल 1 चौका, सिंगल सिक्सर और उसके बाद में सिंगल. ये बुद्धिमानी वाली क्रिकेट है और इसी ओवर को वो बड़ा करना चाह रहे हैं. बहुत अच्छी बल्लेबाजी रही है. स्कोर 33, 1 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त. 12 गेंदें हैं और दोनों बल्लेबाज सेट हैं. यस, 33 रन आते हुए पहले ओवर में हमने 9 रन आते हुए देखे, दूसरे ओवर में 5 रन, तीसरे ओवर में 5 रन और चौथे ओवर में हमने यहाँ पे देखे 14 रन आते हुए. तो यहाँ पे रन रेट बढ़ाने की कोशिश, 8.25 का रन रेट उन्होंने 4 ओवर के बाद 33 के हिसाब से यहाँ पे रखा है. जहाँ तक सवाल है KP11 का, और जस्ट जानते हैं कि सामने वाले टीम को अच्छी तरह से उन्होंने अर्जुन और जयेश के माध्यम से कंट्रोल किया है, लेकिन अभी भी आपको बता दूं मैदान के ऊपर 2 ओवर बचे हैं और ये 2 ओवर में जिसे स्लॉग ओवर्स कहते हैं, 5वां और 6वां ओवर, और देखना है बैट्समैन यहाँ पे क्या परफॉर्मेंस दिखाते हैं. सबसे बड़ी बात है अर्जुन और जयेश का कोटा समाप्त हुआ. वो 2 ओवर का जो इनका स्पेल था वो समाप्त हो. तो आपको 2 ऐसे गेंदबाज जिनके पास हुनर तो होगा, आपका प्लान भी होगा, नए गेंदबाज, वो विकल्प आपको ढूंढना पड़ेगा. और ये दर्शक दीर्घा में दर्शक देखे एंजॉय कर रहे हैं. ये देखे ये दर्शक जो एंजॉय करते हुए आपके स्क्रीन पर. नक्कीच प्रेक्षकांचा वर्ग फार मोठ्या प्रमाणात येतो. मीरा भाईंदरमध्ये क्रीडा क्षेत्रावर, कला क्षेत्रावर, ज्ञान, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रावर प्रचंड प्रेम आहे. मीरा भाईंदरच्या लोकांचं साहित्यिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे आणि त्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने येऊन आपल्या मीरा भाईंदरच्या संघांना या ठिकाणी पाठिंबा देत आहेत, शाबासकी देत आहेत, मोटिवेट करत आहेत. तसं खेळाडू आता गोलंदाजीला येतो यश मुंबईकडून. ॲस्ली गावऱ्या स्ट्राईकवर शफल होत आहे थोडीशी
आणि चेंडू पडल्यानंतर स्विंग होत असताना सज्ज होते पुल करायला बॅकवर्ड स्क्वेअरला, मात्र वेग एवढा होता की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाहीत. चांगली सुरुवात यश मार्फत. अपकमिंग यंगस्टर आहेत सगळे या आपण ठिकाणी बघतोय, आणि हे सगळे मुरदराई मोरब्याचे खेळाडू गुणवत्ता काल 2 सामन्यांच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली, आणि त्यांना आजच्या या सामन्याचं महत्त्व, प्रतिष्ठा, सन्मान माहिती आहे, म्हणून प्रेक्षक त्यांना साथ द्यायला एवढ्या मोठ्या संख्येने आलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणि दोन्ही फलंदाज एकाच दिशेला आलेले आहेत आपण त्या ठिकाणी बघतोय. कारण कॉल असताना असं म्हणतात येस नो वेट कॉल असायला पाहता, आणि हा चेंडू मागे गेला. नॉर्थ सेकंडच्या फलंदाजाचा कॉल होता, मात्र त्या कॉलला प्रतिसाद दिला जात नाही, त्यामुळे दुर्दैवी पद्धतीने दुसरा गडी या ठिकाणी धावबाद होतोय. इस मुकाबले में जो चौथा ओवर था बहुत ही शानदार रहा बल्लेबाजों के लिए, KP11 के लिए. अब इस ओवर की बात करें तो यश जब गेंदबाजी करने के लिए तो डॉट बॉल, ये डॉट बॉल जो है ना आपको परेशान करेंगे. तालमेल में कमी आई, दोनों बल्लेबाज एक एंड पर हैं. जब दो गाड़ियां एक पटरी पर आती है तो एक्सीडेंट होता है. यहाँ देखिए क्या हुआ, आपका तालमेल, ये बल्लेबाज पीछे देख रहे हैं गेंद की तरफ, और नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज है ना वो ब्रेक नहीं लगा पाए. यस, देखिए कल भी हमने ओपन क्रिकेट के माध्यम से 1 ओवर 1 रन और 3 विकेट का एक बेहतरीन ओवर हमने देखा था, और ये भी कहना पड़ेगा इसके पहले रणजीत सिंह ने 2 ओवर और इसके अलावा कोई मेडन नहीं, लेकिन 2 रन देते हुए 4 विकेट उन्होंने भी लिए थे. जहाँ तक यहाँ का सवाल है, यहाँ पे भी हमने 1 मेडन ओवर देखा था. तो आहिस्ता आहिस्ता जैसा प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग आगे बढ़ रही है, प्लेयर्स मैच्योर होते जा रहे हैं एज पर द पिच, और अपनी जो परफॉर्मेंस है बॉलिंग के माध्यम से उसको अच्छी तरह से परफॉर्म करने की कोशिश कर रहे हैं. यू आर एब्सोल्युटली राइट, बिल्कुल आपने सही कहा. परिपक्व खेल का परिचय देते हुए इस वक्त ये सारे खिलाड़ी, और इसीलिए टूर्नामेंट है. प्रताप सरनाईक प्रीमियर लीग 2026 का पहला संस्करण है. नए बल्लेबाज स्वप्निल मैदान के अंदर आए हैं. थैंक यू प्रशांत. यश मुंबई की तरफ से इस बार गेंद गिरने के बाद बाहर निकलती हुई, लेंथ अच्छा था लेकिन लाइन थोड़े से बाहर निकालते हुए, इसीलिए अंपायर आप देख सकते हैं वहाँ पे वाइड करार देते हुए, वाइड दाखवत असताना अवंतर धाव में ते अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकते 34 या धावसंख्येवर. 5वं षटक मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हर्स या वेळेला थोडंसं उशिरा येत आहेत त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी अगोदर अर्जुन आणि संजय आपण पाहिलं मैदानावर, जयेश, आणि आता त्याच पंक्तीमध्ये बसण्यासाठी पुढे येत आहेत ते यश. फार मोठा स्टार्ट नाही आहे, मात्र ज्यावेळेला रिलीज करतात ना तिसरा स्टेप, त्यावेळेला त्यांचं एलिव्हेशन खूप छान असतं. बघा किती सुंदर पद्धतीने चेंडू, स्टार्ट मोठा नाही आहे मात्र लाईन अँड लेंथ इतकं सुंदर ठेवतात. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजा पदाला त्याकडे लक्ष असतं, बॉडी लँग्वेजकडे लक्ष असतं. नॉर्थ सेकंडचा फलंदाज आरशाची भूमिका पार पडतो, तो येऊन सेकंडच्या फलंदाजाला कानमंत्र देताना. प्रशांत. जी हाँ, यश की गेंदबाजी जबरदस्त है, कमाल की गेंदबाजी. 6 गेंदें आपको मिली है, आपको परफॉर्म करना है, खुद को साबित करना है. कमाल की गेंदबाजी इस ओवर में. चेंज ऑफ पेस, क्या बात है यश. प्रत्येक वेळेला लाईन बदलतायत, लेंथ बदलतायत, स्पीड बदलतायत, आणि त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीजचा कसा वापर करता येईल या तिन्ही गोलंदाजांमध्ये सगळ्यात वरती मी यशला ठेवीन. इवन दो त्यांनी जरी विकेट काढत नसले तरी इथे ज्या पद्धतीने ते लाईन अँड लेंथ ठेवतायत, डॉट टाकतायत, बांधून ठेवतायत, फलंदाजाला फ्रस्ट्रेट डिप्रेस करतायत. एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग. थांबले, चेंडूला येऊन दिला, थोडंसं उशिरा खेळत असताना हो नाही, कभी हां कभी ना, पुढे सरकले, थांबले, कॉल देण्याचा प्रयत्न, मात्र यश अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना आपले ॲनालिसिस त्या ठिकाणी पूर्ण करतायत. यश पाटीलनी जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली होती, सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी 2-2 षटकाचा कोटा पूर्ण केला. या यशनी सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी पूर्ण करते. एकच धाव, याच्या अगोदर माचीच्या नावावर अशी गोलंदाजी होती, एकच धाव देत असताना त्यांनी कंट्रोल केला होता, मात्र ते पॉवर प्ले होतं. इथे यश एकच धाव देतोय. प्रशांत. कमाल की गेंदबाजी, लेग कटर गेंदबाज जो ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन थी, चौथे 5वें स्टंप पर कमाल कर रही है, और नबी तुली गेंदबाजी रही है. दूसरी बात सर, इस मुकाबले में बल्लेबाज जब सफल होते तो वो फॉलो करना बहुत, तो फॉलो बहुत अच्छा किया, और मैन ऑफ द सीरीज के लिए जो गाड़ी ना इंतजार कर रही है, ये खूबसूरत. यस, इसका जवाब कल मिलेगा 7 और 8 के बीच में, जब यहाँ पे प्राइज डिस्ट्रीब्यूशन होगा.
तर टीम मीटिंग त्या ठिकाणी पुन्हा एकदा कारण जे काय प्लान्स आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी आई धारावी मौलीचे जश पाटील त्यांचे संघमालक अजय पाटील मॅच बघतायत अतिशय चांगले इम्प्लिमेंट करत असताना आणि आपण बघतोय एकच धाव दिले आणि त्यामुळे आपण धावसंख्या आपण बघतोय 5 षटकानंतर ती 34 ना 34 होताना आणि त्यामुळे सरासरी खाली येते आणि ती सरासरी आता आपण बघतोय प्रति षटकाच्या मागे 6.75 रूपाने येते जी 8.25 होती प्रशांत. चौथे ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी रही है और पांचवें ओवर में यश की गेंदबाजी सदी भी रही है. आउट ऑफ द स्टंप लेग कटर गेंदबाजी गुड स्पॉट का सही इस्तेमाल पांचवा छठा स्टंप वहां एक बार उनको खुलकर बल्लेबाजों को खुलकर खेलने का मौका नहीं दिया. दबाव दोबारा बल्लेबाजों की तरफ आया जो चौथी ओवर में लग रहा था मोमेंटम आपके पास आ रहा था तब जाकर यश ने कमाल की गेंदबाजी की है और बल्लेबाजियों के ऊपर दबाव बनाया प्रेशर बनाया. ये आखिरी 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए. यस यकीनन यकीनन और मैं तीनों बॉलर्स का यहाँ पे तारीफ करना चाहूँगा भले अर्जुन हो उसके बाद हमारे जयेश हो और उसके बाद जहाँ तक सवाल है जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी 1 रन का यहाँ पे ओवर डालते हुए वो हमारे यहाँ पे यश हो तो तीनों ने अच्छी गेंदबाजी की और मुझे विश्वास है ये जो इनका भविष्य वो उज्जवल है बॉलिंग के माध्यम से उनका कॉन्फिडेंस बढ़ेगा और इसका जो पेंटियम 4 है मास्टर ब्रेन है वो है जश पाटिल कैप्टन जिन्होंने बहुत अच्छा मोटिवेट किया है उन्होंने. KP11 को ये जो 6 गेंद है ना उसमें मैक्सिमम रन बनाने पड़ेंगे ताकि बाद में गेंदबाजों को कुशन मिले क्योंकि यहाँ वो 2 बल्लेबाज है बल्लेबाजी कर सकते हैं लेकिन विश्वास जताना और टाइमिंग के साथ शॉट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट रहेगा ये आने वाली 6 गेंदों के ऊपर. देखिए अभी परीक्षा है अभी नॉकआउट है और नॉकआउट में हर टीम को स्ट्रॉन्ग और वीक पॉइंट जानते हैं और वो जानते हैं की बहुत संभल के खेळणं पडेगा और वही अलर्टनेस ती सावधगिरी आपल्याला मैदानावर बघायला मिळते. बघूया कारण असं म्हणतात की ज्यावेळेला धावा कमी होतात त्यावेळेला क्वालिटी रेव्होल्युशन क्रिकेटचं बघायला मिळतं तर तसं या क्वार्टर फायनल 1 वर बघायला मिळतंय का बघावं लागेल. स्टील 1 टू गो 1 षटक बाकी अजून गोलंदाज आलेत आता नितेश. अतिशय चांगला संघ बांधलाय या ठिकाणी जश पाटीलचं मी अभिनंदन करीन. आई धारावी माऊली अजय पाटील ओनर आहेत जश पाटील कॅप्टन आहेत आगरी कोळी समाजातील मोरदार आई मोरवाचे सगळे खेळाडू एकत्र येऊन सुंदर क्रिकेट खेळताना. क्रीज कॉर्नरवरून टाकण्याचा प्रयत्न बॉडी लाईन होता बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला बळ 6 धावा येत असं आवश्यक होते संजीवनीच्या रूपाने या 6 धावा येतात. मागच्या षटकात एकच धाव आली होती आणि त्याचा बॅकलॉग कुठेतरी पूर्ण करायला पाहिजे ते करत असताना. ये तोहफा था अगर लेफ्ट हैंडर बल्लेबाज के शरीर की तरफ आप गेंदबाजी करें और फुल टॉस गेंद मिलेगा तो ये आप कहाँ छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे और आपके ऊपर प्रेशर था वो रिलीज करने के लिए एक सबसे बड़ा अवसर था. फुल टॉस पर बल्लेबाज बॉस बने कमाल का स्ट्रोक बल्लेबाज का विनीत 20 पर के 10 गेंदों का सामना किया 41 2 विकेट के नुकसान पर है. तो नितेश की पहिली गेंद जहाँ कंट्रोल नहीं था नो बॉल का इशारा किया गया यस 7 धावा मिळत आहेत या ठिकाणी हाईट फॅक्टर होता आणि त्यामुळे ती गोष्ट बघण्यात येते पंचांच्या माध्यमातून त्यामुळे नो बॉल करार दिलाय आणि नो बॉल असल्यामुळे फ्री हिट आहे आणि या फ्री हिटला फलंदाज प्रशांत कसे कॅपिटलाइज करतायत. मागच्या षटकात एकच धावली ती 6 चेंडूमध्ये आणि इथे पहिला चेंडूवर षटक क्रमांक 6 वर 7 धावा येताना स्कोर 41. क्रीज कॉर्नरवरून टाकतायत बॅकफुटला थांबले लास्ट मोमेंटला चेंडूला ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बळवलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या धावांसाठी कम फॉर 2 दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना सांगितलेत चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी होते मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत. मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण झाल्यामुळे 2 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा आलेत आणि धावसंख्या लेग बाय आपण बघतोय 41 वरून 43 वर सरकताना. वैसे पहली गेंद की अगर बात करें तो नो बॉल था तो एक गेंद में ये आपने रन बनाए बहुत बढ़िया. यहाँ मोमेंटम आपके पास नहीं है ये करीबी मामला बिल्कुल था लेकिन बल्ला आपने ड्रैग किया. बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है. नहीं देखिए जब एक अच्छी ओवर हमने देखे यश के माध्यम से उन्होंने 1 ही रन दिया तो दोनों बैट्समैन के दिमाग में था कि पिछले ओवर में रन बने नहीं है और ऊपर से ये लास्ट ओवर है 6 गेंदे बचे अगर अभी रन बनाएंगे नहीं तो कभी बनाएंगे एक सवाल था लेकिन उन्होंने 2 गेंदों में मैदान के ऊपर 9 रन बना के अपनी जो रिस्पॉन्सिबिलिटी है वो उन्होंने पूरी की है. लेकिन काम समाप्त नहीं है. यकीन है पूरा हुआ नहीं है. क्योंकि अब देखिए और 5 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी 42 3 विकेट के नुकसान पर है तो सर मुझे लग रहा है 55 के ऊपर 60 के आसपास जाने की कोशिश हो जाएगी बल्लेबाजों की. या ऐसा हो सकता है लेकिन जैसे मैंने पहले दिन से मैं 24 अप्रैल से कह रहा हूँ अगर एनएसबी में आपको क्रिकेट खेलना है तो आपको 6 ओवर में आपके पास 60 के आगे रन होने चाहिए. आप 10 के रेट के आगे रखेंगे तो बहुत आसान हो जाता है आप फाइट कर सकते हैं डिफेंड कर सकते हैं.
आइए अगले मैच का टॉस की प्रिपरेशन यहाँ पे हम करते हुए अगला मैच होगा एनपी स्पोर्ट्स एंड परी पैकर्स और रॉयल स्टर्नर्स। दोनों कैप्टन से रिक्वेस्ट करता हूँ तैयार हो जाए, थोड़ी देर में आपको टॉस का कॉल मैच रेफरी की तरफ से दिया जाएगा। बोलिए सामन्याकडे तर एकच धाव काढले। बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर करतायत, त्यांना माहिती आहे शेवटचा षटक आहेत, दावा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि 4 धावा संजीवनीच्या रूपाने या ठिकाणी येत असताना आणि संघाची धावसंख्या आता पुढे सरकता येते आता 46 वर 46। जसं प्रशांतने सांगितलं की बाबा 55 किंवा 60 धावा असणं आवश्यक आहे, मात्र तिथपर्यंत ते पोहोचतील का? किती चेंडू बाकी आहेत? 3 ना? अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये केपी 11 आपल्या संघासाठी किती धावा उभारतोय या ठिकाणी बघावं लागेल। मैदानावरती आई धारावी माऊली यांच्या समोर म्हणजे चांगली कॅप्टनशिप, चांगलं चेंज ऑफ बॉलिंग, चांगली फिल्डिंग, चांगला कंट्रोल केलं आफ्टर विनिंग द टॉस जश पाटील फॉर हिज टीम। नितेश बॅकफुटला आले, जागा बनवली, खूप सुंदर पद्धतीने सन्मान व्यासपीठाचा, सन्मान पीएसपीएलचा, सन्मान या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा। ग्रेट शॉट, ब्यूटीफुल बैटिंग बाय श्वान। और क्या माइंड सेट है, डगआउट सेट होके आए हैं, ना सूरज देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते। खूबसूरत छक्का, बेहतरीन शॉट, अतिशय सुंदर फटका शॉनच्या माध्यमातून योग्य वेळी, दॅट इज द वर्ड, योग्य वेळी गरज असताना तो षटकार येतोय। धावसंख्या सरकते ती आता 52 या धावसंख्येवर। अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। प्रशांतचं प्रेडिक्शन काही प्रमाणात या ठिकाणी प्रेडिक्शन करत ठरेल असं दिसत आहे। गॉट द एक्सपिरियन्स प्रशांत नादवडे फ्रॉम चिपलून कोकण। किती टार्गेट देणार? मे आय रिक्वेस्ट द कॅप्टन ऑफ बोथ द टीम या ठिकाणी एनपी स्पोर्ट्स अँड परी पॅकर्स रॉयल स्टर्नर्स कॅप्टन यांना विनंती आहे टॉसच्या स्टेजच्या जवळ यायचंय। नीतीश के ऊपर हमला हो रहा है, महंगे साबित हो रहे। 3 गेंदों में 17 रन। बॅकफुटला थांबून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मग सर्कलच्या पलीकडे जातोय चेंडू डीप मध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंगनला पहिली धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावांसाठी वेग वाढवावा लागेल। थ्रो व्यवस्थित येत नाहीये, ओव्हर थ्रो होतोय, नॉट अ गुड फिल्डिंग। आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करणारा संघ त्या ठिकाणी भरपूर चुका करत असताना आपण बघतोय, त्यामुळे जिथे धावा 2 जायला पाहिजे तिकडे धावा जास्त आल्या। सबसे बड़ी बात है सर, ये इवेंटफुल ओवर है, नो बॉल, रन आउट का विकेट, चौका छक्का, और ये 4 रन लेने की कोशिश हो रही थी। अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास बल्लेबाज श्वान कर रहे थे। बहुत कुछ हो रहा है बीच मैदान पर। जैसे कि हम 55-60 के बारे में चर्चा करें, 2 तगड़ी टीमें हैं, क्वार्टर फाइनल का मुकाबला आप खेल रहे हैं, तो इस मुकाबले में एक अच्छा बैक बैलेंस आपके पास होना चाहिए। देखिए मैदान के अंदर क्या हुआ था, इनको ऑन साइड पर पुल किया गया था, मिड विकेट पर बॉटम पर खिलाड़ी तैनात। यहाँ थ्रो अच्छा नहीं है, ओवर थ्रो हुआ, 2 रन मुकम्मल किया आपने। तीसरे के बारे में आपने मन बना लिया, 3 रन यहाँ आपने मुकम्मल किए हैं। चौथे के बारे में सोच रहे थे तो यहाँ तालमेल अच्छा नहीं था, आपको वो क्रीज नहीं छोड़ना था। जो स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज, अगर आप अपने सबसे बेहतरीन खिलाड़ी को स्ट्राइक देना चाह रहे हैं तो आपको स्ट्राइक नहीं छोड़ना था, विकेट सैक्रिफाइस करना था। यस 21 धावा या षटकात आल्या। मॅग्निफिसंट बॅटिंग ॲट द राईट टाइम फ्रॉम केपी 11। खास करून मैदानावर ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे। सुरुवातीला धावा येत नव्हत्या, चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत होती, मात्र शेवटच्या षटकात कशी बॅटिंग करावी याचं उत्तम उदाहरण केपी 11 प्रस्तुत करत असताना संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवलंय 55 या धावसंख्येला। प्रशांतचं प्रेडिक्शन खरं ठरतंय। नितेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत, गणेश सामोरं जातील नितेश। टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त बाउन्स होतोय। बॅकफुटला आले होते फलंदाज, ऑफ साईडला बघूया त्या ठिकाणी फिल्डिंग आहे, पॉईंटला एक फिल्डर आपण बघतोय, शॉर्ट टर्मिनल क्षेत्र ऑफ साईडला खेळण्याचा विचार होता, मात्र लास्ट मोमेंटला चेंडू लेफ्ट केला। 2 टू गो इन द लास्ट ओव्हर। नितेश आपल्या रनवेमध्ये रिदम चुकल्यामुळे ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू 4 स्टेप आहेत गोलंदाजे, चुकल्याबरोबर मागे यावं लागतं, कारण चुकून फुल टॉस पडू शकतो एखादा। चेंडू पडल्यानंतर टर्न विथ बॉम्ब्स, फलंदाज बॅकफुटला येत आहेत,
यावेळेला मात्र वाईटचा इशारा. लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक करतायत गणेश. बॅट्समॅन ऑन साईडला फिल्डिंग निरीक्षण करत असताना. शेवटचं षटक आहे. यावेळेला मात्र बॅकफुट होता पण ऑन साईडला घेतात. ऑर्थर लॉंगला फिल्डर आहेत. फर्स्ट बाउन्सवर गॅदर करेपर्यंत गुड थ्रो ऑन द स्टम्प्स. गुड फिल्डिंग. 58 धावसंख्या झाली 58. 58 फॉर द लॉस ऑफ 4. KP11 इन द लास्ट ओव्हर. चांगली धावसंख्या शेवटच्या टप्प्यात स्पेसिफिकली इन द लास्ट ओव्हर त्यांनी धावा केलेत. 23 धावा कुटण्यात आलेले आहे या लास्ट ओव्हरमध्ये. आतापर्यंत महागडं ठरलंय. यावेळेला क्रॉस द लाईन 1 हँडेड शॉट खेळतात. चेंडू ट्रॅव्हल होते. उशिरा का होईना शॉट पण विकेटला सर्कलच्या आतमध्ये कोणी नाहीये. कव्हर करेपर्यंत फार वेगाने KP11चे दोन्ही बॅट्समॅन पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. पूर्ण करायचा प्रयत्न मात्र पॉपिंग क्रीजमध्ये आतमध्ये जात आपण बघतोय. पॉपिंग क्रीजला बॅट व्यवस्थित ठेकवत नाहीये. ही गोष्ट पंचांच्या लक्षात आलं. 1 शॉट या ठिकाणी दिले. कष्ट करून 2 धावा पूर्ण केल्या मात्र बॅट ठेकवली नाही. त्यामुळे 1 शॉट दिले. एकच धाव मिळणार. धावसंख्या झाली 59 आणि 60 एक्झॅक्टली प्रशांत म्हणाला त्याप्रमाणे 60चं टार्गेट KP11नी या ठिकाणी मैदानावर दिलेलं आहे. आणि मीरा भाईंदरच्या संघाला आपण बघतोय ते आई धारावी माऊली संघाला शेवटच्या षटकात धावा किती केल्या असतो ना. एकंदरीत धावा आपण बघितल्या ते तब्बल 24 धावा. म्हणजे सुरुवातीला यस एक लेग बाय होता. त्यामुळे टोटल आपण बघतोय 25 धावा शेवटच्या षटकात. म्हणजे सुरुवातीला जी मेहनत केली होती जश पाटीलनी बॉलर्सच्या माध्यमातून इकॉनॉमिकल टाकण्यासाठी ते मात्र सगळा बॅकलॉग आणि सगळा वाचपा जो आहे तो शेवटच्या षटकात काढलाय. मोमेंटम नहीं था आपके पास और ये आखिरी गेंद पर देखिए क्या हुआ था. 1 शॉट का इशारा किया गया अंपायर द्वारा. जल्दबाजी आपने की है और 1 शॉट का इशारा अंपायर द्वारा रहा है. तो जो नितेश का ओवर इवेंटफुल रहा पूरी तरह से इवेंटफुल. चौके आए, सिंगल, एक बार फिर रन आउट, 3 को 4 में कन्वर्ट करने का प्रयास, तालमेल में कमी, 1 शॉट, सब कुछ हुआ. मेरे हिसाब से टूर्नामेंट का सबसे इवेंटफुल ओवर जो था ये था. लेकिन बड़ा ओवर जिसकी जरूरत थी KP11 टीम को. स्कोर 59, 4 विकेट के नुकसान पर 60 रनों का टारगेट है. चलते मनीष के पास. NP स्पोर्ट और रॉयल चैलेंजर के बीच मुकाबला. टॉस का बॉस. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय प्रताप सरनाईक फाउंडेशन पुरस्कृत PSPL डे 5 क्वार्टर फायनल स्टेज चालू झालेली आहे. मीरा भाईंदर आणि ठाणे गट आणि दुसरी क्वार्टर फायनल खेळवली जाणार आहे रॉयल स्टर्नस मीरा रोड आणि टीम NP स्पोर्ट्स परिपॅकर्स. चला दोन्ही कॅप्टन करूया आमंत्रित. उबेद खान आणि मॅकमिलन गोविंद. आमचे मॅच रेफरी सुनील खेडकर सर ज्यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. नाण्याच्या एका बाजूला प्रताप सरनाईक फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला PSPL. चला मॅकमिलन देईल कॉल. PSPL हा कॉल आणि नाणेफेक जिंकली आहे NP स्पोर्ट्स परिपॅकर्स. मॅकमिलन नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फ्रेश मॉर्निंग, फ्रेश गेम प्ले. यस. सर्व टीम मेंबर्स अवेलेबल आहेत आणि काही टीम मध्ये चेंजेस असतील. मेंबर्स अवेलेबल आहेत पण थोडेफार चेंजेस असतील. पहिल्या दिवसाच्या खेळावर समाधानी आहेस? 70%. मग त्यातून काहीतरी नवीन आज पाहायला मिळेल. 100%. ऑल द बेस्ट उबेद. कल का दिन खास रहा. बहुत अच्छी जीत आपने हासिल की, 2 लगातार जीत. अभी तक इस PSPL में आप अच्छा ट्राई कर रहे हैं, खेलने की कोशिश कर रहे हैं. टीम के बारे में क्या कहोगे? टीम अच्छा खेल रही है. पहले मैच में अच्छा रन चेस किए, आमिर ने अच्छा 50 किया. सेकंड मैच में अच्छी बॉलिंग करके कम स्कोर पे डिफेंड उसको करके बैटिंग करके चेस किए. अमर ने अच्छा फिनिश किया. टीम अच्छा जा रहा है, कॉन्फिडेंस हाई है. कल का दिन आमिर और अमर का था. हाँ हो सकता है उनका ही था क्योंकि आमिर ने एक ओवर भी डाला, उसमें विकेट भी लिया और अच्छा बॉलिंग डाला. अमर रेड्डी को 8वें नंबर पर भेजने का फैसला क्यों? बैटिंग लाइनअप बहुत लंबा है तो लास्ट ओवर वहाँ से लेफ्टी का एंड आने वाला था तो हम लोग उसको जितना सोच रहे थे कि 8 बॉल 9 बॉल अगर वो एंड से भी उसको 6 बॉल मिला तो 6 बॉल 18 17 15 मार सकता है वो. क्रिकेट इज अ गेम ऑफ स्ट्रॅटेजीज आणि त्या योजना तुम्हाला वारंवार बदलाव्या लागतात. नाणेफेक जिंकून NP स्पोर्ट परिपॅकर्स संघाने क्षेत्ररक्षण निवडले आणि रॉयल स्टर्नसला करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. जाऊया समालोचक कक्षामध्ये सज्ज असतील RJ ओम. आपण आहात tenniscricket.in या YouTube वाहिनीवर पाहतोय PSPL. थँक्यू.
तर NP स्पोर्ट्स अँड परिपॅकर्स वर्सेस रॉयल स्टर्नर्स. तो 62 विन 60 धावा KP11 चे संघ राकेश म्हात्रेच्या संघाने या ठिकाणी आई धारावी माऊली जश पाटीलच्या संघाला दिलेत. दोन्ही अंपायर आतमध्ये जात असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. गुड जॉब फ्रॉम ऑल द अंपायर्स. आणि सामना आज इतिहास रचला गेला मीरा भाईंदरमध्ये. 8:20 या ठिकाणी चेंडू पडले. थँक्स टू मॅच रेफरी, थँक्स टू ऑल द अंपायर्स, थँक्स टू द कमिटी मेंबर्स आणि स्पेसिफिकली अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर आणि त्यांच्या लोकांनी ज्या पद्धतीने डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन प्रत्येक दिवशी अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल, अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल असा एक प्रयत्न या ठिकाणी केलं जात आहे. तर बुलढाणाचे जिल्ह्याचे आमचे समालोचक RJ ओम सोनावणे यांचं आगमन झालं आहे. मनीष पाटील आणि RJ ओम सोनावणे पुढचं धावतरण ऐकत आहेत. थँक्यू. धन्यवाद लेजेंडरी समालोचक सन्माननीय बाळासरांनी, त्याचबरोबर समालोचकांचे लिटल मास्टर अर्थातच प्रशांत आदवडे सरांना तुम्ही ऐकत होते पहिल्या डावात. नमस्कार क्रीडा रसिको, स्वागत आपणा सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये. नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर रंगते प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचा थरार. आणि आता क्वार्टर फायनल क्रमांक 1 मधील दुसऱ्या डावाला सुरुवात. कॉम्बॉक्समध्ये स्वागत आहे मनीषजी पाटील यांचं. मीरा भाईंदरचे एक दमदार समालोचक. KP11 आणि आई धारावी माऊली या दोन टीम दरम्यान लढत आहे आणि 60 धावांचं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जश आणि जयस ही सलामीची जोडी, ज्या जोडीने धुमाकूळ घातला या स्पर्धेत. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील येत आहेत, उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज. सर आपलंही स्वागत आहे. धन्यवाद ओम, धन्यवाद बाळासर, धन्यवाद प्रशांत सर. 60चं टार्गेट आहे क्वार्टर फायनल नंबर 1. जश आणि जयेश हीच जोडी सलामीची तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील आहे. सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आपण 100% ठेवू शकतोय, कारण क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणं तर कुणाला पटणार नाही. त्याचमध्ये द्यायचे तर सर्वोत्तम प्रयत्न द्यावे लागतील आणि त्यासाठी पाहूया स्वप्नीलचा जो अप्रोच आहे पहिल्या षटकासाठी तो नेमका काय सांगतोय. कॅप्टन आई धारावी माऊलीचे जश पाटील स्ट्रायकर्स एंडला होते सुरुवात या आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाची. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले, मिड विकेटला ट्रॅप होता आणि पहिल्याच बॉलवर जश पाटीलचा खेळ 0वर संपला. गोल्डन डकवर जश पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत. मोठी विकेट या मॅच मधली. जश आणि जयशी इनफॉर्म जोडी आहे या टीमची आणि जशच्या रूपाने हा मोठा धक्का या लढतीमध्ये लागतोय. गोल्डन डकचे शिकार बनतात जश. ऑन साईडला जाणीवपूर्वक अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर ही रिक्स घेतली आणि विकेट येते. फलंदाज जश बाद होत आहेत. चांगली सुरुवात. शेवटच्या षटकात धावा आल्या 25 आणि आता या षटकाची सुरुवात गोलंदाजीमध्ये KP11 संघाने चांगली केली आहे. हा फटका बघा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक काढला होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि विकेट पहिली मिळते. स्मिथ घावट्या या ठिकाणी झेल टिपताना पाहायला मिळाले. जश स्वतःवर नाराज असेल, स्वतःला तो आता प्रश्न विचारेल की नेमकं पहिल्याच बॉलवर तो अप्रोच का बाळगायला. ठीक आहे, आक्रमकता प्रत्येकाकडे आहे, पण त्या आक्रमकतेला व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे आणि ते वापरलं गेलं नाही तर मग ते नुकसान संघाचं होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो जयदेव माची, जे स्ट्रायकर सेटला पाहायला मिळतील. जयेश हेजवळ अजूनही स्तब्ध आहेत. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये की एक यशस्वी आघाडीची जोडी PSPL मधली जयेश आणि जश यांचा खेळ आपण काल पाहिला, पण आता त्यापैकी जश हा परतीचा प्रवास करतोय. स्वप्नीलला 100 पैकी 100 गुण दिले जातील, कारण त्यांनी
खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. स्ट्रॉंग झोन होता जस्ट आहे, त्याला माहिती होतं. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन लावला होता. शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल ऑप्शनच्या बाहेरचा तो खेचण्याचा प्रयत्न, हवेचा प्रभाव तितका सकाळच्या सत्रात नाहीये आणि या सर्व गोष्टींना व्यवस्थित समजत स्वप्नील आपल्या ट्रॅपमध्ये यशस्वी झाला. फुल लेन बॉल, ब्लॉक आउट डिलिव्हरी. आता बघा मागच्या षटकाला आणि एस्टल, हाऊ डिड यू मेक दॅट ह्यूज मिस्टेक. कुणाला बाद करण्याचा मौका होता तर जयदेवला बाद करण्याचा मौका होता. पकड मजबूत करायची होती. लाला माची नाराज आहे, स्मिथ गावटे नाराज आहे, स्वप्नील नाराज आहे, सर्वजण नाराज आहेत कारण ही विकेट ओम खूप महत्वाची होती. नाही, चूक म्हणेल मी या ठिकाणी. विकेट कीपर कडून ज्या प्रकारे त्याने थ्रो केला, गरज नव्हती थ्रोची. धावत जाऊनही बॉल लगावू शकले असते किंवा नॉन स्ट्रायकिंग एंडला एक खेळाडू उपस्थित होता, फक्त त्यांच्या हातामध्ये तुम्हाला बॉल फेकायचा होता. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या इतक्या मोठ्या स्पर्धेतून कदाचित टीमला बाहेर घेऊन जाऊ शकतात. चूक झाली आहे, सजा काय असेल या चुकीची येणारा काळ सांगेल. राकेश मात्रे ऑनस्क्रीन पाहायला मिळतात, कॅप्टन आहेत KP11चे. त्यांचा देखील अनुभव खूप महत्वाचा असेल या सामन्यासाठी. धावसंख्या 1. फुल टॉस, स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन नव्हती स्ट्रेट लॉंग ऑफला. त्याच संधीचा फायदा उचलला आणि येतोय या डावातला पहिला चौकार. खूपच चांगला फटका. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, लोअर फुल टॉस बॉल, मिड ऑफ आतमध्ये वाईड लॉंग ऑफ एक सेट केला होता आणि त्याचा फायदा घेत असताना चौकार या बॉलवर जयेशच्या बॅटमधून. लोअर फुल टॉस बॉल कधी सोपा नसतो कन्वर्ट करणं मोठ्या फटक्यामध्ये, पण तो चांगल्या प्रकारे कन्वर्ट केला जयेशने. स्टार्ट होते डावाची. जयेश क्रॉस बॅटेड, थोडासा अप्रोच थोडासा कॅल्क्युलेटिव्ह होता कारण या अगोदर त्याच झोनमध्ये जयेश बाद झाला होता, म्हणूनच ग्राउंड स्ट्रोक खेळला. एकदा कंप्लीट केली, स्ट्रायकर साईडला जयदेवला आणलं. 6 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद. स्वप्नील पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर आता एक चौकार आला. 7 धावांचं लक्ष्य. क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची लढत. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. बॉल हवेत आहे मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये, पण तो पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण लॉंग ऑफचा कॉल आणि तो कॉल यशस्वी झालेला आहे. जयदेवला सुद्धा परतावं लागते. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि स्वप्नीलचं दमदार प्रदर्शन या पहिल्या षटकामध्ये 2 धक्के बसतायत आई धारावी माऊलीला. पहिल्या षटकात 2 विकेट. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन चुकलं आणि जयदेव माची एक लाईफलाईन मिळाली होती धावबाच्या स्वरूपात. पहिल्याच बॉलवर तो बाद होणार होता, त्या ठिकाणी लाईफलाईन मिळाली आणि बघा त्या लाईफलाईनचा कुठेच फायदा घेता आलेला नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन आतमध्ये होता. माइंड क्लिअर होता की मिडॉनला क्लिअर करायचा, परंतु त्याच मधात उंची जास्त मिळाली आणि खूप चांगला झेल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. अक्षयने तो झेल टिपला. लॉंग ऑफ पासून तो लॉंग ऑन पर्यंत पोहोचला. त्यांनी स्मिथला थांबण्याचा सल्ला दिला आणि कॉलिंग किती महत्वाची आहे क्षेत्ररक्षण करताना ते पाहायला मिळालं. आता अनिकेत मैदानात पोहोचतील. स्ट्रायकर सेंडला लेफ्ट हँडेड बॅटर आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 6, 2 फलंदाज बाद. मी म्हणालो होतो की सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे कारण क्वार्टर फायनल मध्ये पराभव थोडं कोणालाच पसंत नाहीये. उद्याच्या दिवशी PSPLचा हिस्सा व्हायचा असेल तर आजचा फक्त एक सामना जिंकायचा आहे प्रत्येक संघाला. जयेश 5 वर खेळत आहेत. अनिकेत फ्रेश बॅटर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 6 झाल्यात. 31 चेंडू 54 धावांची गरज. काय सामना चांगलाय. राकेश आपला पूर्ण अनुभव पणाला लावून सामना खेळतोय. एका बाजूला जयेश पाटील ज्याचं खेळपट्टीवर थांबणं आवश्यक होतं, जे कॅप्टन आहेत आई धारावी माऊलीचे, ते पहिल्याच बॉलवर बाद झाले. त्याचमुळे क्रिकेट जसा आपण उल्लेख करतो की योजनांचा खेळ आहे, योजना आखायच्या सुद्धा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायची सुद्धा आहे. तुमची मेहनत आणि तुमच्या सहकार्यांची मेहनत ही जोडली तर मग विजय पक्का होतो. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे सरकतोय. फाईन लेगला आहे त्या ठिकाणी ललित आणि आणखीन एक फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम आई धारावी माऊलीला. अनिकेतचा खेळ सुद्धा 0 संपला. 0 बाद होत आहेत अनिकेत. विश्वासच बसत नाहीये. कॉलिंगचा पूर्णपणे अभाव पाहायला मिळाला. स्वीप केला आणि लगेच धावण्यासाठी निघाले. हा बघा स्वीपचा प्रयत्न, फलंदाजाकडे बघितलं आणि लगेच धावण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्रायकिंग एंडकडनं तितक्या समोर आले नव्हते जयेश. चुकीची कॉलिंग आणि रनआउटच्या स्वरूपात पहिल्याच बॉलवर धावबाद होऊन बाद होत आहेत आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चव्हाण. 6 धावात 3 मोहरे गारद झालेत आणि असं म्हणायला हरकत नाहीये
की आता हा सामना बरोबरीत आहे दोन्ही टीमसाठी. पहिल्या डावात 5 षटक अधिराज्य गाजवलं आई धारावी माऊली संघाने, पण तो दुसऱ्या डावात आणि या आधीच्या पहिल्या डावात शेवटचं षटक आणि हे पहिलं षटक आता गाजवते आहे KP11. मैदानात दाखल होतोय बुर्दा स्पोर्ट्स बुर्दा या ग्रामीण संघातून. त्याचा खेळ आपण सातत्याने पाहिलेला आहे. वेदांत पाटील चौथ्या 5व्या क्रमांकावर वेदांत पाटील मैदानात दाखल झालेला आहे. पहिल्याच षटकात 3 फलंदाज आई धारावी माऊली संघाचे बाद झाले. सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल झालेली आहे. इक्वेशन आता 30 चेंडू 54 धावांची गरज आहे. पहिल्या डावातलं शेवटचं षटक जे खूप महागडं राहिलं होतं, जे 25 धावांचं होतं, त्यामुळे पाठबळ या डावामध्ये KP11 या संघाला मिळालं. आणि त्यातल्या त्यात पहिल्याच बॉलवर जेव्हा जयेश पाटीलचा विकेट गोलंदाजाने मिळवला, त्यानंतर ती सुरुवात झाली चांगल्या खेळाची, चांगल्या सुरुवातीची. मी तेच तर सातत्याने बोलतोय की पहिल्या बॉलवर जेव्हा विकेट आली, म्हणजेच काय तर या आधीच्या षटकातले 6 बॉल आणि त्यानंतरचे 6 बॉल हे नावावर केलेत KP11 टीमने. आणि या मॅचमध्ये त्यांचंही पारडं आता जड व्हायला लागले. 3 विकेट ज्या अशा टीमचे पाडलेत ज्या टीमने कालचा पूर्ण दिवस डॉमिनेट केला, ज्या टीमच्या फलंदाजांनी 3-4 पेक्षा जास्त विकेट जाऊ दिल्या नाहीत, त्या टीमचे पहिल्या षटकात जर तुम्ही 3 विकेट प्राप्त करतात तर असं म्हणायला हरकत नाही या क्वार्टर फायनलचा सामना टफ होईल. वेदांत पाटील नॉन स्ट्रायकर सेडला जयेश शेजवळ, स्ट्रायकर सेडला फुंकर घातले लेग स्टंपला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. जयेश शेजवळचा सुद्धा जवळपास विकेट राकेशने मिळवला होता, पण वाईट बॉलची एक धाव मिळते. पाहूया रिप्ले मध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये छोटासा रनअप आहे, परंतु वेगवान बॉल सोडून दिला होता. जर कधी इंचाने हा बॉल आतमध्ये असता तर मग लेग स्टंप उपडला गेला असता, विकेट आली असती. 7 रन्स ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक वेल्लेकचे. आता मात्र कॉल देताना 10 वेळा विचार करतील फलंदाज आणि म्हणूनच नकार दिलेला आहे वेदांतला जयेशने. येतोय डॉट बॉल. एका बाजूला जर पाहिलं तर KP11 हा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आई धारावी माऊली अजय पाटील यांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला कुणालजी पुरोहित यांचा संघ. धीम्या गतीचा बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफचे काय डेडिकेशन लेवल पाहायला मिळाले KP11च्या क्षेत्ररक्षकांची. प्रत्येक संधीला शोधतायत, संधीला आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न देत आहेत. जितक्या धावा वाचवता येईल तितक्या वाचवतायत. राकेशच्या या षटकाची सुरुवात जरी वाईट बॉलने झाली, पण त्यानंतर पुढचे दोन्ही बॉल अचूक टप्प्यावर. धावसंख्या 8. खूपच चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अचूकता, अनुशासन, नियंत्रण गोलंदाजी मधलं आतापर्यंत पाहायला मिळालं. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग मध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 1 आणि जशी अपेक्षा होती क्रीडा रसिकांना की क्वार्टर फायनलचे मॅचेस पाहिजे तसे झाले पाहिजे, तसा हा सामना होतोय. वेदांत पाटीलला या PSPL मध्ये खूप कमी संधी मिळालेली आहे. मला असं वाटतं पहिल्यांदाच वेदांत पाटील पोहोचतायत. फुल टॉस मिस करतोय. जास्त सावधानी खतरनाक ठरू शकते. ऍस्टर पोहोचतोय पण थोडासा वेळ घेतोय आणि तोपर्यंत वेदांत पाटील फुल टॉस मिस करतोय. थोडा सावधान पवित्रा वेदांतचा. हा दबाव आहे या मॅच मधला. डिफेन्सिव्ह माइंडसेट आधीच होता वेदांतचा आणि त्याचमुळे फुलटॉस बॉल त्याने मिस केला. या मॅच मध्ये तोच संघ जिंकेल जो दबाव खूप चांगल्या प्रकारे हँडल करेल. ग्राफिक्स पावर्ड बाय मोनार्च, खूप चांगलं ग्राफिक्स डिझाईन या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 आफ्टर 9 डिलिव्हरीज ऑफ सेकंड इनिंग. पुढचा बॉल फुलटॉस. दबावाचा अभाव ज्याच्याकडे आहे तोच खेळाडू मैदानात भाव खाऊन जातो. दबाव बाजूला केला जय शेजवळने. काऊ कॉर्नर क्लिअर. चौकार. प्रेशर रिलीज फटका अगदी बरोबर. 109.5 इतक्या गतीने हा बॉल आला. लोअर फुलटॉस बॉल अक्रॉस लाईन खेळत असताना वाईडिच लॉंग ऑन क्षेत्राला टार्गेट करत, कारण मिडॉन आतमध्ये होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा फायदा घेतोय जयेश शेजवळ. चौकार या बॉलवर आणि चौकाराने थोडासा संघर्षाचा बांध तोडलाय आता फलंदाजी करत असताना आई धारावी माऊली या टीमने. दोन्ही संघांकडून एकमेकांना तगडी टक्कर दिली जाते जी खूप महत्वाची आहे. वर्षभर हा सामना दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या लक्षात राहील असा सामना रंगतोय. तर्क फक्त लावले जात आहेत प्रत्येक प्रेक्षकांकडून. ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईल्ड लाईनच्या आतला फेअर बॉल आहे असंच पंचांचं मत. पंच तटस्थ भूमिकेमध्ये चांगली लाईन अँड लेन राकेश म्हात्रेची. डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या 13 झाले जिंकण्यासाठी. अजूनही 25 चेंडू 47 धावांची गरज. वॉट अ मॅच. सुरुवातच आजच्या दिवसाची धमाकेदार झाले.
ब्लाइंड स्विंग, बॉल लो राहिलाय आणि यशस्वी षटकाची समाप्ती राकेश म्हात्रे करतोय. केपी 11 संघाकडून पहिली 2 षटकं योग्य राहिलेली आहे. आई धारावी माऊली संघाची धावसंख्या आहे 13. फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आता 24 चेंडू 47 धावांची गरज. टिट फॉर टॅटचा खेळ पाहायला मिळतोय. जशी सुरुवात केली होती KP11 टीमने, तशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आई धारावी माऊली संघाची. म्हणजेच काय तर गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलंय पहिल्या काही षटकामध्ये, पहिल्याही डावात, दुसऱ्याही डावात. आणि जसं पहिल्या डावामध्ये धावसंख्येसाठी प्रत्येक धावेसाठी संघर्ष करत होते KP11 संघाचे फलंदाज, तो संघर्ष पाहायला मिळतोय. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 47ची गरज. आणि या 47 धावा जर यशस्वीरित्या चेस करायच्या असतील तर ही पार्टनरशिप मोठी झाली पाहिजे. वेदांत आणि जयेश या खेळाडूंमध्ये सध्या 6 बॉलमध्ये 7ची पार्टनरशिप आहे. जयेशकडे ती क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची, परंतु वेदांतला सुद्धा त्या कॉन्फिडन्सने आता क्रिकेट खेळावं लागेल. दोघंही आपापल्या ग्रामीण संघाचे स्ट्रायकर्स बॅटर आहेत, वेदांत पाटील आणि जयेश शेजवळ. दोन्हीही आजूबाजूची गावं आहेत, मुर्धा, वेदांत पाटील, राई, जयेश शेजवळ. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय, स्वप्नीलच कंटिन्यू करत आलाय. उत्तनचा हा धुरंधर आपल्या संघासाठी नेहमीच चांगला खेळ देण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याचं प्रमाण त्यांनी पहिल्या षटकात दिलंय सुद्धा. काय डॉमिनन्स पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलचा पाहायला मिळाला. त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या, 6 धावा खर्च केल्या. म्हणजे जी सुरुवात हवी होती KP11ला ती सुरुवात स्वप्नीलने दिली. पण पाहूया आता काउंटर अटॅक आई धारावी माऊली संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळेल का. मागच्या षटकाच्या चांगल्या कामगिरीमुळे स्वप्नीलला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. पण समोर आव्हान आहे वेदांत पाटीलचं, जिंकण्यासाठी 24 चेंडू 47. ओ बोल्ड, पुन्हा एकदा फुल लाईन बॉल, वेदांतकडून झाली चूक आणि त्याच वेळी पुन्हा एकदा दबदबा या षटकावर. स्वप्नीलचा 4था धक्का, आई धारावी माऊली. नाही, तुम्ही अति डिफेन्सिव्ह होऊच शकत नाही. तोच प्रयत्न पुन्हा एक वेळ वेदांचा होता. याआधी बॉलवर त्याने डिफेन्स खूप सावध पवित्रा जो घातक ठरतो टीमसाठी. ऍक्शन रिप्ले बघा, आतमध्ये येणारा बॉल खूप डिफेन्सिव्ह झाले होते. बॅकफुटला फ्लिक करण्याचा प्रयत्न, हा बॉल थोडासा समोर खेळू शकले असते सरळ बॅटने. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि दांडी गुल केली. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतायत. उल्लेख आपण एक चांगला केला. म्हणजे जरी तुम्ही त्याला पहिल्यांदा खेळताना पाहताय वेदांतला, आम्ही रेग्युलर पाहतो, पण ते इतके डिफेन्सिव्ह कधीच नसतात इतके डिफेन्सिव्ह. पण जेव्हा क्रम बदललाय किंवा प्रेशर आलाय आणि अशा प्रेशर मोमेंटमध्ये वेदांतकडून फुल टॉस मिस झालेला आहे. या अगोदर सुद्धा एक फुल टॉस मिस झाला होता, आता सुद्धा फुल टॉस मिस झालाय. आणि त्याच मी आता अर्जुन आडे या मैदानाला जवळपास ओळखतो. याच मैदानावर 4 चेंडू 4 षटकार चेस करत असताना, आणि जास्त वेळ नाही, 2 आठवड्या पहिल्याच ची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या मैदानात त्याचा दबदबा पाहायला मिळालाय. सध्या परिस्थिती वेगळी आहे, पार्टनरशिप बनवायची आहे. षटकार चौकार लगवणं हे महत्वाचं नाहीये. या ठिकाणी विकेट सुद्धा टिकवायची आहे, धावाही काढायच्या आहेत. आणि हा दुहेरी दबाव आहे. हा दबाव कशा प्रकारे हँडल करतील अर्जुन आणि जयेश हे बघायचंय. अर्जुन आरे स्ट्रायकर सेंडला. स्वप्नीलचा पुढचा बॉल, फुल लेन बॉय ऑफ यॉर्करचा पर्याय. काय लाईन अँड लेन स्वप्नीलने मेंटेन केलेली आहे. म्हणजे प्रत्येक बॉल नंतर तो आणखी जास्त आक्रमक होतोय. फलंदाजाला डोकं करण्याचा मौका मिळत नाहीये. त्याचा स्टॅट बघा, 3 विकेट 7 धावा खर्च केल्यात आणि आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय स्वप्नील. मैदान हे कधीच कायम कुणाचं नसतं. जो घाम गाळतो तो जिंकतो. आणि सध्या तो घाम गाळणारा खेळ पाहायला मिळतोय स्वप्नीलकडून. 7 धावा 3 विकेट अशा मॅच मध्ये जो मॅच नॉकआउट आहे, असा हा सामना आहे जो तुम्हाला सेमीफायनलचं तिकीट मिळवून देईल. 14 4 फलंदाज बाद. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ आहे, बॉल खाली येतोय, जज करतोय, जजमेंट योग्य, कॅच कंप्लीट. जय शेजवळ, परतीचा प्रवास. मी आहे माझ्या संघासाठी खास. स्वप्नीलची कामगिरी झकास, कॅच कंप्लीट. धक्का बसतोय आई धारावी माऊलीला. 5वा धाबे धन आणले जाता. जयेश शेजवळ जो या स्पर्धेतील इन्फॉर्म बॅटर आहे, तो जर आता माघारी परतला तर ही मोठी विकेट आहे मॅच मधली. आणि आता आई धारावी माऊली जो ऑन पेपर खूप स्ट्रॉंग टीम आपल्याला पाहायला मिळत होता, जयेश शेजवळचे हे हावभाव खूप काही सांगून जाणार आहेत या मॅच मध्ये. 14 धावांवर 5 फलंदाज परतलेत का हे बघायचंय. बॉन्टी चेक होते, पंच वेगवेगळ्या अँगलने ह्या सर्व गोष्टी चेक करतील. खूप चांगलं कॅमेऱ्यावर सुद्धा टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
सादिक सर बाउंड्री चेक आहे का? येस, बाउंड्री चेक. जयेश थांब, बाउंड्री चेक चालू आहे. काही क्षणासाठी खेळ थांबलाय, बाउंड्री चेक होते आणि आपल्यासमोर निर्णय सुद्धा पोहोचवण्यात येईल. टेक्नॉलॉजीचा वापर, PSPLचे पहिलं पर्व, प्रताप सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रस्तुत प्रताप सरनाईक प्रीमियर लीग सीझन 1 आपल्या भेटीला येत असताना सादिक सर अजून ना का? ओके, मेसेज येऊ द्या. ग्राफिक्स सर या ठिकाणी शो करतायत. आउट दिले, आउट. चला आउट आहे. जयेश आउट आहेत. हा 5वा फलंदाज बाद झालेला आहे. आई धारावी बावलीचा 14 धावा, 5 फलंदाज बाद. परिस्थिती गंभीर आहे ओम, पण अशा वेळेला खंबीर भूमिका घेण्यासाठी कोणीतरी यायला पाहिजे. एकटा सुद्धा पुरेसा असतो. आणि पाहूया नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे ते म्हणजेच करण, इम्पॅक्ट प्लेअर, राईट? येस. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. इनसाइड आउटचा प्रयत्न होता, वाईट लॉंग ऑफच्या दिशेने. काय बॉडी बॅलन्स, शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर, बॉडी बॅलन्स राखला आणि खूप चांगला झेल पकडला. विकेट मैदानाच्या आतमध्ये. अजूनही पुनरागमन करण्याचा मौका आहे, संधी आहे, पण व्यवस्थित त्या गोष्टीला सांभाळावं लागेल. आतापर्यंत स्वप्नीलचा जर स्टॅट्स पाहिला तर 4 विकेट 7 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. म्हणजेच आपण 5 विकेट हाऊल पावणार आहोत का? कारण आतापर्यंत तो पराक्रम कोणाच्या नावावर नाहीये ठाणे मीरा भाईंदर फॉर्मॅटमध्ये. आणि त्यामुळे आता तो एक कीर्तिमान प्रस्थापित करण्याचा मौका. स्वप्नीला फुल लेन बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, थ्रो केला, नॉनस्ट्राइक पण तो गॅदर नाही झाला. करणला मिळते 1 धाव, स्कोर वाढतोय, धावसंख्या पोहोचते 15. प्रत्येक धावेसाठी संघर्ष, काही बेजबाबदार फटके, चुकीचे फटके निवडले फलंदाजांनी आणि त्यामध्ये आता आई धारावी मावली हा संघ पूर्णपणे दबावात पाहायला मिळतोय. 15ला 5 अशी परिस्थिती आहे. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्वप्नील अप्रतिम स्पेल. हा स्पेल कायम स्मरणात राहील या खेळाडूचा. जर या ठिकाणी हा सामना जिंकला KP11 संघाने तर. अर्जुन आडे आहे अजून खेळपट्टीवर. अजूनही बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे आई धारावी माऊलीचं. स्वप्नीलचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॅट स्विंग पण इन्व्हॉल्वमेंट नाहीये बॅट आणि बॉलचं. स्वप्नीलने आतापर्यंत पूर्णपणे या डावाला आपल्या नावावर करण्याचा चंग बांधलेला आहे. या षटकात त्यांनी खर्च केला 2 धावा, 2 विकेट्स, 1 डॉट. शेवटचा बॉल बाकी. खूपच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. हाई बॉल जर बघितलं तर बरोबर थोडासा दूर ठेवला, रीच पासून पुल करण्यास भाग पाडलं. टप्पा पडल्यानंतर तितकी उसळी नव्हती बॉलला आणि बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट कीपरकडे गेला. शेवटचा बॉल स्पेलचा घेऊन येतोय स्वप्नील. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत आता करण आणि अर्जुनला घ्यायची आहे. आणि घेतली मेहनत पण चुकीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा लाला आणि त्यांनी कॅच सोडली अर्जुन आडेची. दॅट वॉज बिग मिस्टेक बाय विनायक माची. अर्जुन आडेला संधी देणं म्हणजे स्वतःच्या पावावर धोंडा. पण आता 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 16. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 1 शॉट. म्हणजेच एकच धाव जोडली जाणार आहे. 1 धाव मोजली जाईल आणि स्कोर आहे 16 धावा, 16 लॉस ऑफ 5. स्टील 18 बॉल्स अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. या आधीच्या बॉलवर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं की बॉलवरून नजर हटली होती क्षेत्ररक्षकाची बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि 5 जे होऊ शकलं असतं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलचं ते होता राहिलं. परंतु कमालीची गोलंदाजी स्वप्नीलने केली आहे या लढतीमध्ये. 2 षटकात त्याने 9 धावा खर्च करत 4 विकेट प्राप्त केल्या. त्यांनी आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये करायच्यात मॅच जिंकण्यासाठी आई धारावी माऊली या टीमला 44 धावा. आणि या 44 धावा बनवत असताना कोण आता तारणहार बनेल या टीमचा हे बघायचं आहे. अर्जुनकडे ती जबाबदारी आहे. करणकडे आज ती पुन्हा एक संधी चालून आहे आणि संधीचं सोनं करत सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या 2 बॅटरला. 18-44 इक्वेशन आहे. सोडता येऊ शकतं, फक्त पद्धत योग्य असली पाहिजे. आणि पाहूया ती पद्धत नेमकी कुठल्या फलंदाजाला कळते. करणला कळते.
की अर्जुनला कळते? कारण दोन षटकं तर स्वप्नीलची संपलेली आहे. फायपर जवळपास कंप्लीट होणार होतं, पण ते फायपर राहिलेलं आहे कारण ती कॅच सोपी केली होती विनायक माचीने, पण ती कंप्लीट नाही केली. राकेश मात्र स्वतःवर जबाबदारी पुन्हा घेतो. या षटकाची जो कॅप्टन आहे, मागच्या षटकात राकेशने 7 धावा खर्च केल्या होत्या. जी गरज होती ती गरज पूर्ण केली, पण गरज आता धावांची आहे आणि धावांची गरज करण पूर्ण करतील की अर्जुन, त्यासाठी पाहूया या षटकामध्ये नेमकं काय घडते. नक्कीच आता 18 बॉलचा खेळ शिल्लक, 44 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 14.67 चा लागतोय. गोलंदाजी ट्रॅकवर 4 विकेट ऑलरेडी घेतल्या आहेत. फायपर होता होता राहिलं. 4 विकेट आहेत स्वप्नीलच्या खात्यात आणि 5 विकेट गेल्या आहेत टीमच्या एकूण. त्यामुळे ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष आहे आमच्या स्कोररचं सुद्धा. फुल टॉस बॉल ऑन साइडला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, तडाका षटकार. आली रे आली, आई धारावी माऊलीची बारी आली. षटकार खेचलाय फलंदाज करणने. धावसंख्या 22. करणच्या बॅट मधून रन. पहिला बॉल फुल टॉस. राकेशने चूक केली आणि त्या चुकीची सजा होती 6 धावा. ह्याच तर चुका हेरायच्या होत्या. आधी असे 2 फुल टॉस आले होते, ते मिस केले आणि आता मात्र करणच्या बॅट मधून रन यायला लागले. षटकार आलाय. षटकाची सुरुवात 6 धावांनी. धावसंख्या 22. इम्पॅक्ट प्लेअर करण बॅटिंग साठी आलाय. इम्पॅक्ट टाकतोय. दुसऱ्याच बॉलवर त्याने षटकार ठोकलाय. ऑफ टाइमचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि रिचच्या दूर टाकला, हे महत्वाचं. काय परिवर्तन राकेश म्हात्रे यांच्याकडे आहे. पहिला बॉल जरी फुल टॉस आला, पण त्यानंतर त्यांनी ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्करचा पर्याय निवडला. बॅट्सविंग चांगली होती, कनेक्शन नाही झालं ती गोष्ट वेगळी आहे, पण षटकानंतर चोख प्रत्युत्तर राकेश म्हात्रेचं. मॅच ऑन आहे. 16 बॉल मध्ये 38 ची गरज. या षटकात आणखी जर एखादा मोठा फटका आला, मॅच बदलेल. फुल टॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये, गॅप शोधलाय. रन मिळतील 4 आणि मिळतील रन 4 तर होऊ शकतो बेडा पार. दोन्ही फुल टॉस वर तगडं प्रत्युत्तर करणच्या वतीनं पाहायला मिळते. सुरुवात या षटकाची फुल टॉसने, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर फुल टॉस. मोठा गॅप होता मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये, तो गॅप शोधला आणि त्यानंतर आपल्या ताकदीचा नजराणा सादर करत असताना या षटकातला दुसरा मोठा स्ट्रोक करणच्या वतीनं पाहायला मिळाला. कधी कोण कामाला येईल सांगता येत नाही. सुरुवातीचे फलंदाज ज्या ठिकाणी आपलं काम देऊ शकले नाही, कारण आपलं काम इम्पॅक्ट जो आहे आपला, तो मैदानाच्या आतमध्ये धाव फलकाला देतोय. फील्ड पोझिशन तुम्हाला पाहायला मिळते. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, स्ट्रेट लॉंग ऑफ आणि स्वीप कव्हर. अगदी बरोबर. नॉकआउट मॅचेस मध्ये आपण पाहिलं की ज्या लीग मॅचेस मोठमोठ्या होतात, ज्या टीमचा टॉप ऑर्डर डॉमिनेट करतो संपूर्ण लीग मॅचेस मध्ये, तीच टीम नॉकआउट मॅच मध्ये संघर्ष करते आणि त्या टीमचा मग मिडल ऑर्डर चांगला खेळतो. आज तशीच परिस्थिती आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल. टाटा बाय बाय, हाय फ्लाय इनटू द स्काय. करणचा प्रहार. PSPL षटकार. याच षटकाचा शोध घेत होते आई धारावी माऊलीचे फलंदाज. 2 षटकं स्वप्नीलजी संपली, त्यानंतर राकेशचं पहिलं षटक चांगलं होतं, पण या षटकात राकेशला नेमकं झालंय काय. 3 फुल टॉस, तिन्ही फुल टॉस मैदानाच्या बाहेर. 2 षटकार, 1 चौकार. हे षटक तब्बल 16 धावांचं. धावसंख्या आई धारावी माऊलीची 32 झाले. आता गरज आहे 14 चेंडू 28 धावा. फुल टॉस बॉल होता. हँड आय कॉर्डिनेशन जणू काही मेजवानी होती, गिफ्ट होतं आणि ते गिफ्ट स्वीकारत असताना करण इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकतोय. हर एक कहानी मुझे जो रोज सुनानी है, सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है. आणि मेहनत घेत आहेत करण या लढतीमध्ये. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पहिल्या 3 षटकावर पूर्णपणे कंट्रोल होता KP11चा, पण या 4थ्या षटकामध्ये कंट्रोल आपल्या बाजूने झुकवलेला आहे. एकटा नडलाय, आपला खेळ देतोय राईचा बाहुबली. करण आपला दबदबा मैदानात प्रस्थापित करतोय. इक्वेशन तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. 14 चेंडू 28 धावा. 14 मध्ये 28 ची गरज आहे. मॅच ऑन करत असताना करण. आई धारावी माऊली संघाच्या डगआउट मध्ये आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. भोपू वाजतायत. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल खूपच चांगल्या प्रकारे इनफिल्डला क्लिअर करत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक लजीज चौकार. जणू काही 1 साइड हिरो हे गाणं करणसाठीच बनलंय असं म्हटलं तरी चालेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल
जास्त डोकं नाही लावलं, मेरिटवर खेळले, फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन कमी दिलंय, पण डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. त्या संधीचा फायदा करणने उचललेला आहे. एलिगंट स्ट्रोक प्लेड बाय करण. धावसंख्या 36 जिंकण्यासाठी 13 चेंडू 24 ची गरज. आणि ज्यावेळी फिल्डिंग तुम्ही एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन सजवला आणि खेळाडू लॉंग ऑफला बाहेर आहे, अशा परिस्थितीत तुम्ही वाईड यॉर्कर लेंथवर बॉल टाकू शकत नाही. ती चूकच केली आहे आणि त्या चुकीची सजा होती चौकार. या षटकात आतापर्यंत 20 धावा. मॅच मध्ये वापसी, 13 मध्ये 24 ची गरज आहे. हा बॉल महत्वाचा. 36 ला 5 अशी परिस्थिती. करण इम्पॅक्ट टाकतोय. फुलरलेनचा बॉल, वाईट यॉर्करचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे फ्लाय स्लिप रिजन कडे. डॉट बॉल येईल, षटक समाप्त होईल. 20 धावा नवसंजीवनी देणाऱ्या ठरल्या या लढतीसाठी. आई धारावी माऊली संघाचं पुनरागमन. मॅच ऑन आहे. 12 मध्ये 24 ची गरज. हीच तर लेंथ राकेशला टाकायची होती. ती लेंथ शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाली, पण अजूनही वेळ निघून गेली नाहीये. वेळेला परत खेचून आणता येतं. फक्त तुम्हाला संयम गमवायचा नाहीये. संयम गमावणं म्हणजेच जिंकलेली लढाई हरणं. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने सुरूच आहे. 12 चेंडूत 24 धावांची गरज आहे. ओम, कालचा सामना देखील मला आठवतो, जिकडे 102 धावांचा पाठलाग रॉयल स्टार्सचा केला होता. ही हायलाइट तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या षटकाची फुलटॉस बॉलवर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस बॉल मिड विकेटला. सातत्याने फुलटॉस बॉल मिळाले आणि तिन्ही फुलटॉस बॉल सीमारेषेच्या बाहेर पडवले आणि त्यानंतर ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल, खूप चांगला एलिगंट टच आणि तो चौकार. ओव्हरऑल खूप चांगलं षटक राहिलंय करंटसाठी. शेवटचा जो चौकार लगावला त्यावर फुटवर खूप दर्जेदार पाहायला मिळालं. फलंदाज करणचं. धावसंख्या 36 होते आहे. संघर्ष सध्या त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची कुवत आणि ताकद असते. या मॅच मध्ये संघर्षाने निवडला आई धारावी माऊली संघाला. टॉप ऑर्डरचे सपशेल अपयशी फलंदाज आणि त्यानंतर करणचा शो. पहिल्या 4 षटकात पहिल्या डावात 33 ला 1 अशी परिस्थिती होती KP11 संघाची. आणि दुसऱ्या डावाचा जर विचार केला तर 5 विकेट गमावल्यात, परंतु 36 धावा सुद्धा बनवल्यात. हेही विसरून चालणार नाहीये. क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना आपण पाहतात. जास्त अंतर नाहीये, त्याचमुळे आता ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न तर फलंदाजांचा असेल आणि अंतर वाढवायचा प्रयत्न असणार आहे गोलंदाजांचा. अर्जुन आडे ज्यांनी मागच्या षटकामध्ये एन्जॉय केली करंटची बॅटिंग, आणि पाहूया तीच ऊर्जा घेऊन अर्जुन या षटकात चांगला खेळ देतोय का, किंवा या अगोदरच्या स्टेजमध्ये चांगलीच गोलंदाजी मुकेश जैन यांची पाहायला मिळत. जो एक्सपिरियन्स त्यांचा आहे तो एक्सपिरियन्स KP11 संघासाठी कामी आला होता आणि म्हणूनच राकेश म्हात्रे यांनी मुकेशच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. पाहूया या जबाबदारीला कशा पद्धतीनं मुकेश निभावतायत. एका बाजूला आव्हान आहे मुकेश समोर अर्जुन आडेचं. अगदी बरोबर, आव्हान आहे. ते आव्हान पेलावं लागेल अर्जुनला. पहिला बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ, टॉप गेअर मध्ये CLS क्लास षटकार. जर आव्हान टिकवायचं आहे तर मग स्वाभिमान जागरूक ठेवावा लागेल आणि तो स्वाभिमान अर्जुन आडेचा. पुढचा बॉल पुढे पाठवलाय, एलिव्हेशन मिळालं, अंतर मिळालं आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. येतोय खणखणी षटकार. इक्वेशन बदलते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 ची गरज. हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये फटका खेळलाय आणि अर्जुन सांगतोय की हा मेरा स्टाईल आहे, ये मेरा स्टाईल आहे. बदल आदित्य, व्हॉट अ शॉट. इनक्रेडिबल बॅटिंग बाय अर्जुन अँड करण. निसर्गरम्य वातावरणात नयनरम्य हा फटका. डोळ्याची पारणे फेडणारी बॅटिंग करतायत अर्जुन. काल सुद्धा या मैदानात माझा खेळ चांगला होता, आज सुद्धा चांगला असेल आणि उद्या सुद्धा हे सादर करत असताना अर्जुनचं फुटवर्क आणि त्यानंतर स्ट्रोक सिलेक्शन, लॉंग ऑफला त्यांनी टार्गेट केलं आणि लगातार दुसरा षटकार त्यांच्या वतीने संघाला मिळाला. खऱ्या अर्थानं हा डाव सुरू केला होता करणने आणि आता या डावाचा समारोप कदाचित करेल अर्जुन. जिंकण्यासाठी 10 चेंडू 12 ची गरज. नक्कीच काल काय चुकलं त्यातून आज कसं जिंकायचं आणि येणाऱ्या काळात कसं डॉमिनेट करायचं, ह्या गोष्टी जिथे साकारल्या जातात तेच लोक यशस्वी होतात. ती फाईट बॅक पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3 षटकात नो डाऊट अधिराज्य गाजवलं KP11 संघाने, परंतु त्यानंतरचे जे फक्त 8 बॉल झाले त्या 8 बॉल मध्ये मॅचचा रिझल्ट चेंज करण्याची ताकद या 2 खेळाडूंनी दाखवली आहे. मुकेश जैन यांच्यावर आक्रमण करत असताना अर्जुन 2 षटकार आलेत. हा फुलरलेनचा बॉल हलकीशी अपील आहे. ब्लाइंड व्ह्यू होता, आय व्ह्यू लॉक झाला होता ऑनफिल्ड पंचांचा. त्यामुळे आता कदाचित DRS ची मागणी करत असताना LBW साठी DRS ची मागणी आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. 2 षटकार. या बॉलवर जर विकेट आली तर पुन्हा एक वेळ कहाणीमध्ये ट्विस्ट येईल. या मॅच मध्ये पुन्हा जीव ओतल्या जाईल. मुकेश कॉन्फिडंट आहेत, त्यांनी ती अपील केली आहे आणि पाहूया ती अपील स्वीकारली जाईल का.
कारण व्ह्यू फाइंडर मध्ये होते मुकेश पंचांच्या आणि त्याचमुळे त्यांनी DRS कॉल केला. आणि पाहूया tenniscricket.in च्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामधून नेमका निकाल काय लागतोय. प्रत्येक गोष्ट चेक केल्या जाईल. बॉल कुठे पडला, कुठे पिच झाला, लाईन मध्ये आहे का, हाईट किती आहे, आणि त्यानंतर टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. निर्णय महत्वाचा आहे, परंतु जर कधी या ठिकाणी विकेट आली आणि त्याची शक्यता थोडीशी वाटते आहे, तर मग अडचणी पुन्हा वाढतील आई धारावी माऊली टीमसाठी. एक्झॅक्टली. आणि अर्जुनने ते एक्सेप्ट केलंय. पाहूया निकाल नेमका काय येतोय. निकालाची आपण प्रतीक्षा पदवी पिचिंग कुठे झालेली आहे, स्टंपला इम्पॅक्ट करतोय का, बॉडीला कुठे इम्पॅक्ट केलाय, या सर्व गोष्टीची तपासणी केली जाते. थोडासा वेळ घेतला जातोय कारण सामना क्रुशियल आहे दोन्ही संघांसाठी. पहिली विकेट 0 वर, दुसरी विकेट 6, तिसरी विकेट 6, चौथी विकेट 13, पाचवी विकेट 14 आणि त्यानंतर ही भागीदारी 34 धावांची. अर्जुन, करण या दोन खेळाडूंमध्ये वेळ घेत आहेत पंच, कारण महत्वाचा मॅच आहे, क्वार्टर फायनलचा मॅच आहे, PSPLचं आयोजन आहे आणि कुठल्याही टीमवर अन्याय नाही झाला पाहिजे, पारदर्शक निर्णय आले पाहिजे, यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. इट्स आउट. बाद दिल्या गेले फलंदाज अर्जुनला. एक चांगली इनिंग, एका चांगल्या पार्टनरशिपला ब्रेक लावलाय. मुकेश यांनी 2 षटकार आल्यानंतर पुन्हा पलटवार, पुनरागमन या लढतीमध्ये पाहायला मिळते KP11 संघाचं. अर्जुन एक चांगला नॉक खेळून मैदानाच्या बाहेर चाललाय. 6 चेंडूत 14 धावांचं योगदान देऊन आता अर्जुन पॅव्हलिन बॉक्सच्या दिशेने परतलेला आहे. पण त्यांनी त्यांची कामगिरी पूर्ण केली, पण अजूनही काही सामन्याचा निकाल लागलेला नाहीये. पुनरागमन KP11 संघाचे गोलंदाज मुकेश यांच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे, कारण जी रिदम त्यांनी लीग स्टेजमध्ये प्राप्त केली होती तीच रिदम पुन्हा एकदा परत येते असं वाटते मागच्या बॉल नंतर. नवीन फलंदाज यश तुम्हाला पाहायला मिळते स्ट्रायकर्स एंडला. 9 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि म्हणूनच क्रिकेट खेळण्यासाठी फक्त हातपाय चालवावे लागत नाही, तर डोकं सुद्धा चालवावं लागतं. आणि पाहूया ज्या ठिकाणी यानंतर गोलंदाज मुकेश जैन असंच प्रस्थ टिकून ठेवतायत का, जे मागच्या बॉलवर त्यांनी अर्जुन आडे यांना बाद करून टिकवलंय. अनुभवाचा फायदा आणि या आधीचे 2 बॉल जे षटकार लगावले होते अर्जुनने, पदल आली त्याचा वापर केला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले होते, परंतु त्यानंतरचा बॉल क्रीजमध्ये राहून खेळण्याचा प्रयत्न आणि फॉलो केलं बॅटरला. राऊंड विकेट येऊन पुनरागमन मुकेश यांच्या माध्यमातून बॅकफुटवरून कट करत असताना चांगलं क्रिकेट. पहिल्या बॉलवर नवीन बॅटर सिंगल काढून स्ट्रायकिंग एंडला सेट बॅटर करणला घेऊन येतोय. हे खूप महत्वाचं आहे. क्रिकेटचा सिलेबस खूप मोठा आहे. धावसंख्या झालेली आहे 49 झालेली आहे. 6 फलंदाज बाद. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. फॅन्टॅस्टिक मॅच. अशीच लढती तर प्रेक्षकांना पसंत पडत असतात आणि त्याचमुळे सातत्यानं या प्रत्येक बॉलवर प्रेक्षकांचं लक्ष आहे. नेमका निकाल कोणत्या संघाच्या बाजूनं लागेल ती चर्चा चालू आहे, पण पाहूया प्रेक्षकांच्या मनासारखं घडेल क्रिकेट असं नसतं. मैदानाच्या आतमध्ये सर्व डावपेच आखले जातात, सर्व योजना आखल्या जातात, जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. एका बाजूला करणने आपला इम्पॅक्ट टाकलाय, पण तो इम्पॅक्ट टिकवून ठेवतोय का ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. इक्वेशन खूप चांगलं सेट झालं दोन्ही संघांसाठी. 8 चेंडू 11. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर मग देवाला किंमत कोणी दिली असती. 13 बॉल आले त्या षटकात. 4 बॉलमध्ये मुकेश 2 षटकारानंतर प्रत्युत्तर. लक्ष आहे 60 धावांचं. अजून 11ची गरज 8 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे. शॉर्ट बॉल खराब बॉल होता, परंतु विकेट या बॉलवर, ज्या बॉलवर षटकार असायला पाहिजे होता त्या बॉलवर मुकेश यांना विकेट मिळते. आणि नशिबाची वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही. मुकेश यांचा खराब बॉल आणि त्या खराब बॉलवर एक खराब स्ट्रोक सिलेक्शन. बाद होत आहेत करण. दॅट वॉज बिगेस्ट मिस्टेक एव्हर. म्हणजे या सामन्यामध्ये त्यांनीच कुठेतरी संघाला पुढे आणलं होतं आणि अशा वेळेला ते परत जातात जेव्हा संघाला त्यांची गरज आहे. हुक करण्याचा प्रयत्न होता, चुकीचा बॉल. आणि खरं तर मुकेशला रिअलच झालं होतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. बघा किती सोपा बॉल होता, पण त्या सोप्या बॉलवर मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. फाईन लेगला झेल देऊन करणचा खेळ संपतोय. नवीन फलंदाज उमेश वाघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉल शिल्लक आहे 7, जिंकण्यासाठी 11. जसा हा फटका खेळला ॲशले तर बघत होते की बॉल कुठे गेलाय, डीप फाईनला गेलाय की काय, परंतु त्यानंतर पाहिलं तर मागे क्षेत्ररक्षकाने कॅच पकडला आणि त्यालाही विश्वास बसत नव्हता की झेल पकडला गेलाय. आणि कधी कधी ह्या घटना घडतात. कधी कधी तुम्ही टाकलेल्या चांगल्या बॉलवरही षटकार येतात आणि कधी कधी तुम्ही टाकलेल्या खराब बॉलवरही विकेट येतात. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला नशिबाची साथ लागते, परंतु बॅटिंगसाठी ज्या खेळाडूने अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं क्रिकेटमध्ये तेच उमेश आले आहेत. बॅटिंग डेप्थ आहे, परंतु 7 मध्ये 11ची गरज. जर कधी या ठिकाणाहून 1-2 बॉल इकडे तिकडे झाले तर मॅच पुन्हा बदलेल.
उमेश आलेत ऑन साइडला हा तडाखा वाईड इज डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दहशत काल होती, दहशत आजही आहे. षटकार. थोडा वेळ दिसू नाही तर विसरले का मला, असंच कुठेतरी सांगतो उमेश वाघ. पहिल्याच बॉलवर फुल लेंथ, बॅट्सविंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, बॉल मिड विकेट सीमारेषा पार, योग्य त्यावेळी योग्य तो फटका. आणि उमेशचं एक्सप्रेशन सांगून जातोय सामना संपून जाईल. 6 धावा मिळत आहेत, धावसंख्या 55. जिंकण्यासाठी आता शेवटचे 6 बॉल्स, 5ची गरज. किती मोठी बॅटिंग देत आहे या टीमची. 5 विकेट लवकर गेल्यानंतर 5 विकेट बघा 14 धावात गेल्या होत्या, त्यानंतर 34 धावांची पार्टनरशिप झाली. आणि नवीन आलेले बॅटर जे आहेत उमेश यांनी पहिल्या बॉलवर षटकार ठोकला. 6 बॉलमध्ये फक्त 5 रन करायचे आहेत या सामन्यात जिंकण्याकरिता. 6 चेंडू 5 रन. मॅच जिंकायची असेल तर 55ला 7, 55 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 6 चेंडू 5ची गरज आहे या मॅच मध्ये. संयम, संघर्ष, पेशन्स, दबाव या सर्व गोष्टी आपण अनुभवल्या. आणि या दबावाच्या मॅच मध्ये दोन्ही टीमने शेवटपर्यंत हार मानली नाही, हे महत्वाचं आहे. आणि क्रिकेटमध्ये आणि कुठल्याही खेळात ह्याच गोष्टी गरजेच्या आहेत. आयुष्यातही ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. चांगला काळ असला तर स्वतःला आवरायचं असतं आणि कठीण काळात स्वतःला सावरायचं असतं. ह्या गोष्टी जर तुम्हाला साकारता आल्या तर मात्र आयुष्य आणि कुठलाही खेळ तुम्हाला सोपा जातो. शेवटचं षटक सुप्रियन आलेत गोलंदाजीसाठी. युवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल 5ची गरज मॅच मध्ये. 55ला 7 लक्ष्य या मॅच मध्ये 60 धावांचा आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री, मेट्रोमॅन, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अकोला व अमरावती या 2 जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वेजी सरनाईक साहेब, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवा सेना यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही स्पर्धा प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व, ज्याचा आहे तुम्हा आम्हा सर्वांना गर्व. आणि गर्व वाटावा असा हा सामना, गर्व वाटावा असा खेळ दोन्ही टीम कडून आता तरी पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल 5ची गरज आहे. हा सामना कुठे जाईल, कुठली टीम जिंकेल आणि सेमीफायनल मध्ये पोहोचणारी पहिली टीम बनेल हे बघायचं आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी जर स्कोअर लेवल झाला तर मग सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. लीग स्टेजमध्ये आपण विकेट मोजत होतो आणि आता नॉकआउट स्टेजला स्कोअर लेवल झाला तर मग सुपर ओव्हर. हे रूल बुक तुम्हाला आधीच दिलं होतं सामने सुरू होण्याच्या अगोदर, त्यामुळे त्या नियमानुसारच या स्पर्धेसाठी जी नियमावली आहे त्या नियमानुसारच स्पर्धा पुढे जाईल, हीच रेफरी आम्हाला सूचना देत असताना. तर शेवटचे 6 बॉल 5ची गरज आहे. कधी या बाजूला कधी त्या बाजूला इतके बदलाव या मॅच मध्ये आले, दोन्ही बाजूला सामना टर्न झाला. पहिला बॉल सरळ बॅटने फिनिश शॉट. मॅच मध्ये वजन राखत रन अर्धा डझन मिळवलेत. उमेशचे या आधीच्या बॉलवर षटकार, या बॉलवर यशने ठोकला षटकार. आणि हा सामना दबावाची परिस्थिती असल्यानंतर सुद्धा दबावातून मॅच काढला करणने, अर्जुनने, उमेश आणि यशने मॅच संपवलाय. आणि थाटा धूम धडाक्यात दहशत राखत असताना सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. ही टीम सांगते की आम्ही काल चुकलो म्हणून आज चुकणार नाही आणि येणाऱ्या काळात ही दहशत कायम ठेवल्या जाईल. इनटू द सेमीज पहिला संघ बनतोय ठाणे आणि मीरा भाईंदर या ग्रुपचा. टीम आई धारावी माऊली 3 विकेट्सने हा सामना जिंकलाय. पहिल्या 14 धावात 5 विकेट आल्यानंतर 34 धावांची जी पार्टनरशिप आज बॅटिंग युनिट टेस्ट झाला या टीमचा आणि त्या टेस्ट मध्ये 5 झालेत. हा शेवटचा बॉल प्रॉपर टायमिंग, षटकार ठोकत त्यानंतर सेलिब्रेशन. हे सांगत असताना की या टीमची बॅटिंग युनिट किती मोठी आहे. 7 फलंदाज बाद झाल्यानंतरही 8व्या जोडीने हा सामना सहजतेने जिंकवला. अशा परिस्थितीमध्ये तगडा खेळ दाखवला आणि मॅच जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. वेल प्लेड टीम KPL. आपण सुद्धा कौतुकास्पद चांगली कामगिरी केली आहे. स्वप्नीलचा गोलंदाजी स्पेल कायम स्मरणात राहणारा असेल, परंतु शेवटी रिझल्ट मॅटर करतो. आई धारावी माऊली विन बाय 3 विकेट्स. अभिनंदन टीम आई धारावी माऊली. आणि एकसष्ट धावा सहजतेने लक्ष्य पार केलं आई धारावी माऊली. बॅटिंग गार्ड जश
खातं उघडू शकले नाही. स्वप्नीलची विकेट. जयश 8 बॉलमध्ये 10 धावा चांगलं खेळत होते. जयदेव 1 धाव. 0 रनआउट झालेत. अनिकेत चव्हाण 1 धाव. वेदांत सुरुवातीच्या ज्या 4 विकेट होत्या 5 विकेट होत्या त्यापैकी 4 विकेट स्वप्नीलने प्राप्त केल्या. त्यानंतर मुकेशच्या खात्यात 2 विकेट आहेत. अर्जुन 6 बॉल 14 एक खूप चांगली बॅटिंग. त्यानंतर करण इम्पॅक्ट खेळाडूने इम्पॅक्ट टाकला. 8 बॉलमध्ये 21. मुकेश यांनी लगातार त्या 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. यश 7 धावा काढून नॉट आउट राहिले आणि उमेश पहिला बॉल खेळला आणि षटकार ठोकला. एक्स्ट्रा फक्त 1 आली आहे. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. परंतु 6व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर अर्थात 5 बॉल राखून हा सामना जिंकलाय. स्वप्नील 2 षटक 2 डॉट बॉल 9 रन 4 विकेट. इकॉनॉमी बघा 4.50 ची. राकेश 2 षटक 5 डॉट बॉल 27 धावा 13.50 ची इकॉनॉमी. विकेटलेस आहेत. मुकेश 1 षटक 19 2 विकेट आल्या परंतु त्याआधी धावा भरपूर खर्च केल्या होत्या आणि शेवटचं षटक पहिल्याच बॉलवर षटकार आला. फॉलो विकेट पहिली 0 दुसरी विकेट 6 तिसरी विकेट 6 चौथी विकेट 13 पाचवी विकेट 14 परंतु त्यानंतर 34 धावांची पार्टनरशिप जी या मॅचमधील सर्वोत्तम भागीदारी राहिली आणि 7वी विकेट 49 वर आली. तर 61 धावा अतिशय सहजतेने ह्या पार केल्या आणि हा सामना जिंकलाय. आई धारावी माऊली संघाने. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ. पहिल्या डावात विनीत 20 रन 11 बॉलमध्ये. त्यानंतर श्वान 3 बॉल 13. स्मिथ 12 बॉल 9. एस्ले 5 बॉलमध्ये 8. गोलंदाजीमध्ये अर्जुनची चमकदार कामगिरी. एकमात्र विकेट घेणारा गोलंदाज तो ठरला. त्यानंतर दुसऱ्या डावात करणच्या 21. अर्जुन 14. 10 जयश 7 यश. दुसऱ्या डावात स्वप्नीलच्या खात्यात 4 विकेट आहेत. मुकेशच्या खात्यात 2 विकेट आहेत. आई धारावी माऊली या टीमने 3 विकेटने हा सामना जिंकलाय आणि वेळ झाली आहे आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या चढावडीच्या मॅचमध्ये या रोमहर्षक मॅचमध्ये कुठला संघ जिंकला हे प्रत्येकाला माहिती आहे. पण आता कोण या मॅचचा हिरो आहे, कोण असेल मॅन ऑफ द मॅच, जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी मीरा भाईंदरचे